नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज तुमच्यासमोर बघा राष्ट्रीय आर्थिक घडामोडी आपण बघत आहोत. तर याच्या अगोदर आपण बऱ्याच गोष्टी बघितलेत आर्थिक घडामोडीमधल्या. आता लगेच बघतोय, टू द पॉईंट, आपण जास्त वेळ न घालवता. बघा, राष्ट्रीय अर्थसंकल्प 2021चा तर कोणी मांडलाय? निर्मला सीतारामन यांनी मांडल्यात. ओके, निर्मला सीतारामन, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे 1 फेब्रुवारी 2020ला. ओके, जनरली 21चा विचारतील न विचारतील याची शाश्वती नाही, तरी देखील आपण 21चा पण अर्थसंकल्प घेणार आहेत, त्यामुळे बिंदास राहा. ओके, तर बघा निर्मला सीतारामनचा विक्रम काय झालेला आहे बघा. तर यांनी काय सर्वात जास्त वेळ बघा काय तब्बल 2 तास 40 मिनिटाचं भाषण केले आणि या भाषणामध्ये त्यांनी किती 4 भाषांचा वापर केलाय. कोणता? इंग्रजीचा केलाय, हिंदीमध्ये केलाय, तमिळ केलाय, काश्मीरी केलाय, अशा 4 भाषांचा वापरही केलाय. आणि ह्या निर्मला सीतारामन पहिल्या महिला आहेत की ज्या पहिल्या महिला पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. याच्या अगोदर अर्थमंत्री होत्या कोण? इंदिरा गांधी वगैरे होत्या, पण ते कसं पूर्णवेळ नव्हत्या. ओके, त्यांच्याकडे पंतप्रधान आणि अर्थमंत्रीपद अशा बऱ्याच गोष्टी यांचं होतं, पण पूर्णवेळ अर्थमंत्रीपद असणाऱ्या निर्मला सीतारामन ह्या काय पहिल्या महिला आहेत. ओके, त्यानंतर सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरलाय हा 18,926 शब्दांचा. याच्या अगोदर सर्वात लहान जर म्हणलात फक्त 800 शब्दांचा होता, 800 शब्दांचा. ते HM पटेल यांनी हे केलेलं होतं. ओके, तर बघा आता याच्यानंतर बघा त्यानंतर बघा अर्थसंकल्प टॅक्स हा शब्द सर्वाधिक वेळा यांनी वापरला आहे, 12 वेळा वापरलेला आहे. आणि 2.5 ते 5 लाख रुपये उत्पन्न असल्याकरता त्यांना अर्थमंत्र्यांनी दिलासा दिलेला आहे. ओके, तर हे काय एवढं महत्त्वाचं नाही, पण आता सेकंड पेजवर आपण बघू अंगणवाडी वगैरे काय त्यांनी दिले. बघा, तर बघा आता काय अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन व पोषण अभियान, काय त्यांनी अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन आणि पोषण अभियान राबवलं आहे. 17-18 साली हे अभियान सुरू केलेलं आहे. याच योजनेच्या अनुषंगाने देशातील 6 लाख अंगणवाडी सेविकांना, किती? 6 लाख, जवळजवळ 6 लाख अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिले जातील व त्याद्वारे 10 कोटी घरातील पोषण अभियानाची माहिती काय केली जाईल, माहिती मिळवली जाईल. ओके, मुलींच्या माता बनवण्याच्या वयोमर्यादेवर विचार होणार. म्हणजे काय? पोरीचं लग्न किती वर्षाला होते हो? शारदा कायदा किती होता पूर्वी? शारदा कायदा 1929 नुसार 15 वर्ष होतं मुलीचं वय लग्नाचं. आता 18 वर्ष करण्यात आले. ओके, तरी पण 18 वर्षाच्या आधीच लग्न करतात. खेड्यामध्ये लई घाई होते बघा, ग्रामीण भागामध्ये. शहरी भागामध्ये अशी घाई होत नाही. ओके, तर बघा, तर आवाज कमी करा. 18 वर्ष बघा काय 15 वरून 18 वर्ष, काय 18 वर्ष 15 वरून काय 18 वर्ष शारदा कायद्यामध्ये करण्यात आलं होतं. तर आता मग आता ह्या 18 वर्ष देखील काय सरकारला काय करायचंय? 18 वर्षावरून देखील वाढवायचंय की मुलीचं वय 21 पर्यंत नेण्याचा विचार चालू आहे, किंवा तिने 21व्या वर्षी तरी तिने काय दिले पाहिजे? बाळाला जन्म दिली पाहिजे. 18 वर्षी नाही. ओके, 18-19 वर्ष. तर मग काय मुलीच्या माता बनण्याच्या वयोमर्यादेवर विचार होणार आहे. ओके, ते वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. ओके, तुटीचं काय वित्तीय तुटीचं उद्दिष्ट बघा 2020 मध्ये वित्तीय तूट होती 3.8% आणि 2021 मध्ये वित्तीय तुटीचं उद्दिष्ट होतं 3.5%. किती? 3.5%. 3.5%चं टार्गेट होतं आणि 2020 मध्ये वित्तीय तूट 3.8% होती. 1 लाख ग्रामपंचायतींना इंटरनेटनं जोडणी करणं. अजून दुसरं काय? 1 लाख ग्रामपंचायतींना काय बघा ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल कनेक्टिव्हिटी, म्हणजे 1 लाख ग्रामपंचायतीनं काय इंटरनेटनं जोडणं आहे. आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करणं आहे. काय? दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करायचं आहे. टीबी हारेगा देश जितेगा 2025 पर्यंत भारत टीबी मुक्त होईल याची घोषणा दिली. बघा काय 2025 पर्यंत दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण होणार. त्यानंतर काय सांगितलंय बघा, टीबी हारेगा देश जितेगा 2025 पर्यंत भारत टीबी मुक्त होईल याची घोषणा केलेली आहे. या 2020-21च्या अर्थसंकल्पामध्ये टीबी हारेगा देश जितेगा पर्यंत भारत टीबी मुक्त होईल याची घोषणा केली आहे. कधीपर्यंत? 2025 पर्यंत. त्यानंतर अजून बघा
काय 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. बघा हे 2019-20च्या पण अर्थसंकल्पामध्ये दिलं होतं, पण 2020 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल असं वाक्य टाकतात. काय 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे. PM किसान योजनेअंतर्गत 16 कलमी कार्यक्रम राबवला जाईल. सागर मित्र योजनेअंतर्गत मत्स्य व्यवसायात समुद्रकिनारी राहणाऱ्या तरुण वर्गाला रोजगार दिला जाईल असं सांगितलेलं आहे. असं हे 2020-21चं अर्थसंकल्प आहे. ओके, त्यानंतर बघा अमेरिका आता भारताच्या सर्वोच्च व्यापारी भागीदार देश आहे. बघा अमेरिका काय, अमेरिका आता भारताचा सर्वोच्च व्यापारी भागीदार देश. आपण बघितलेलं आहे की काय सर्वोच्च व्यापारी भागीदार देश म्हणजे काय बघा पोरांनो. तर आपला सगळ्यात महत्त्वाचं का मित्रांनो, तर बघा काय अमेरिका हा आता भारताचा सर्वोच्च व्यापारी भागीदार देश. म्हणजे व्यापारी भागीदार म्हणजे काय, आयात प्लस निर्यात या दोन्हीमध्ये ज्याचं सर्वात जास्त आहे त्याला आपण काय म्हणतो, सर्वात मोठा भागीदार देश आयात आणि निर्यातीत. ओके, आयातीमध्ये तर कंटिन्युअसली चायना आहे. ओके, आयात आपण सगळ्यात जास्त कोणाकडून करतो, चायनाकडनं करतो, हे आपल्याला माहितीच आहे. बघा आयात आपण सर्वाधिक कोणाकडून करतो, चायनाकडून करतो. चायनाकडून आपण सर्वाधिक आयात करतो. आता याच्यामध्ये आय थिंक मी दिलेले आहे बघा कशामध्ये आयात निर्यातीमध्ये दिलेले आहे. बघा आयातीमध्ये मी दिलेलं आहे. बघा आयातीमध्ये वस्तूंची आयात म्हणलं तर इंधनाची 32.5% आहे वस्तूंची इंधन, नंतर भांडवली वस्तू आहेत आणि अन्न व संबंधित वस्तू आहेत. इंधन पहिला नंबर, नंतर आयातीमध्ये भांडवली वस्तू दुसऱ्या नंबरला. ओके, जर वस्तू गटानुसार म्हणलं तर नंतर बघा इंधन वस्तू सगळ्यात जास्त आहेत आयात, एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. त्यानंतर निर्यात जर म्हणलात तर उत्पादित वस्तू आहेत. काही उत्पादित वस्तूंची निर्यात आपण मोठ्या प्रमाणात करतो. आणि वैयक्तिक वस्तूनुसार म्हणलं तर खडे दागिने असतील किंवा मग यंत्रसामग्री व साधने असतील वगैरे. ओके, तर सेवांच्या बाबतीत मात्र व्यवसाय सेवा काय आयात जास्त करतो आपण आणि निर्यात मात्र संगणक सेवांची करतो. आणि वस्तू जर सर्वाधिक कोणत्या देशाकडून आपण आयात करतो तर चीन आणि दुसरं USA आहे. बघा आयात आपण सर्वाधिक कोणत्या देशाकडून करतो, चीन. आणि आयात जर म्हणलात तर बघा आपण काय करू, इथं मी तुम्हाला आयात आणि निर्यात आपण आयात बघा. तुम्ही म्हणाल सर बरेच जण मला विचारतात सर 17-18ची आकडेवारी करू का, 19-20ची आकडेवारी करू का, 20-21ची आकडेवारी करू, काय लई फरक होत नाही. बघा ज्या वर्षी फरक झाला ते लक्षात घ्यायचं. आता यावर्षी लक्षात ठेवायचं अमेरिका. आता बघा भारताचे भागीदार पहिले 5 देश, पहिलं काय होतं, चायना होतं, आता अमेरिका आलाय. अशा वेळेस लक्षात ठेवायचं 2020 मध्ये बदल झालाय. इथे तुम्हाला सगळी तुमची हिस्ट्री पूर्ण क्लिअर करणार आहे मी, काय काय झाले बाबा, काय काय भानगडी झाल्यात, बरोबर ना. तर तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या बाबतीत, तर मी सगळंच सांगणार आहे. बघा 16-17 मध्ये सर्वाधिक निर्यात करणारी पहिली 4 राज्य 16-17 मध्ये व्यापारशेष व्यापारतूट कोणत्या राष्ट्राकडून, बघा 7-8 मध्ये सर्वाधिक कोण, UAE होता. आणि चीन सर्वाधिक कधी आला, चीन 7-8 मध्ये चीन आलाय. बघा चीन 2007 ते 8 मध्ये चीन आलाय. आणि 7-8ला पहिला कोण होता मग, UAE होता. हा UAE पहिला होता कधी, 2007-8 मध्ये. आणि 7-8 ते आत्तापर्यंत 2020 पर्यंत हा चायना पहिला होता काय भागीदार देशमध्ये. आणि 2020 मध्ये मात्र कोण आलाय, अमेरिका पहिला आलाय. बरोबर, हे माहिती पाहिजे, बाकी काही नाही. आता बघा आयातीमध्ये पहिला कोण आहे मग, आयात चीन आणि USA आहे. आणि निर्यात जर म्हणलात तर निर्यात कोण आहे, USA आणि UAE आहे. ओके, आयातीमध्ये कोण आहे, चायना आणि USA. आता आयात पण चायना USA कडून झालेली आहे जास्त, बरं जवळपास. ओके, पण आता हे लक्षातच ठेवा चायना आणि USA ही आकडेवारी आहे. पण आता एकूण या आयात आणि निर्यात दोन्हीमध्ये मिळून भारत सर्वाधिक आयात निर्यात कोणाकडून करतो, सध्या अमेरिकेकडून. मग हे विचारू शकते भारताचे व्यापारी भागीदार देश कोणते आहेत. ओके, पहिले 5 देश कोणते आहेत, मग पहिला कोण आहे, अमेरिका आहे. सध्याची आकडेवारी विचारली तरच बरं काय, नाहीतर मग उगाच कुठलं तरी करू नका. बघा कधी 19-20 या आर्थिक वर्षात
ओके, मग हे 19-20 वर म्हणजे 20 म्हणजे हे कधीपर्यंत येईल, मग हे 19 पर्यंतच. मग 19-20 जर म्हणलं तर मात्र कोण येईल डायरेक्टली, तर अमेरिका येईल. अमेरिका पहिला व्यापारी भागीदार देश, चीन दुसरा, तिसरा UAE. ओके, पहिलं 2007-8ला UAE पहिला होता आणि 7-8 मध्ये कोण आलाय पहिला, चायना आला. ओके, 7-8 पर्यंत UAE आणि 7-8ला चायना पहिला आलाय. 7-8 ते आतापर्यंत चायना होता आणि आता अमेरिका भागीदार देश मोठा झालेला आहे. ओके, त्यानंतर बघा आता हे कळालं का तुम्हाला. बघा आयातीमध्ये कोण आहे, चायनाच पहिला आहे. निर्यातीमध्ये USA आहे आणि एकूण जर म्हणलात व्यापारी भागीदार देश तर USA आहे. ओके, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. 2013 ते 17-18 पर्यंत चीन भारताचा सर्वोच्च व्यापारी भागीदार देश होता. म्हणजे 17-18 पर्यंत होता, पण सॉरी 17-18 पर्यंत नाही, 18-19 पर्यंत पाहिजे. ओके, 18-19 पर्यंत. ओके, आणि 19-20ला मात्र आर्थिक वर्षात अमेरिका भारताचा अव्वल देश बनला आहे. ओके, अमेरिका मात्र अव्वल देश बनलेला आहे. ओके, त्यानंतर बघा आता बघा USA टोटल ट्रेड किती झालं आहे, 60.8 आणि चायना 65 बिलियन डॉलर्स. ओके, आणि 68. आता फोर्ब्सची यादी, फोर्ब्सच्या अब्जावधीश जे अब्जोपती म्हणणार का आपण, लखोपती म्हणतो आपण, आपल्याकडे आपण पण गरीब, आपले शब्द पण गरीबच. ओके, तर बघा 7 एप्रिल 2020 रोजी जगातील अब्जावधीशांची यादी प्रसिद्ध झाली. कुठे, 7 एप्रिल 2020 रोजी. या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत अब्जावधीशामध्ये जेफ बेझोस, USAचा ॲमेझॉनचे जे संस्थापक आहेत, आपण ॲमेझॉन वापरतो सगळ्यांनी, त्याचे काय हे संस्थापक हे जगामध्ये सर्वात श्रीमंत आहेत. कोण, जेफ बेझोस USAचे आहेत आणि दुसरा बिल गेट्स आहेत. ओके, पहिले 2 लक्षात ठेवा, तिसरं लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, आणि भारताचा कोणाचा नंबर आहे का बघू आपण. ओके, तर भारताचा आहे बघा. भारताचा कोण आहे या यादीत, रिलायन्स इंडस्ट्रीजचे भारतातले फक्त 100 सगळ्या 100 पहिले 100 कोण आहेत श्रीमंत. नंबर 1 जेफ बेझोस संस्थापक कोणाचे, आपले याचे ॲमेझॉनचे. दुसरा बिल गेट्स आहे, मायक्रोसॉफ्टचा अध्यक्ष. ओके, पहिले 2 लक्षात आले आणि भारताचे दोघंच आहेत या 100 मध्ये. बघा या यादीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी भारतात सर्वात श्रीमंत अब्जाधीश आणि 100 मध्ये त्यांचं 17वा आहे, जगामध्ये 17वा क्रमांक आहे, जागतिक स्थान, आणि भारतामध्ये पहिला स्थान आहे मुकेश अंबानीचं. आणि राधाकिशन दमानी हे 65व्या स्थानी आहेत आणि दोघेच भारतीय पहिल्या 100 मध्ये आहेत. फोर्ब्सच्या अब्जावधीशाच्या यादीमध्ये पहिला कोण आहे, ॲमेझॉनचा, दुसरा मायक्रोसॉफ्टचा. ओके, आणि भारतातले 2 रिलायन्स इंडस्ट्रीज आणि राधाकिशन दमानींचं. ओके, हे दोघंच आहेत. त्यानंतर बघा जगात सर्वात शक्तिशाली महिलामध्ये निर्मला सीतारामन यांचा आलाय, समावेश झाला. ओके, बघा फोर्ब्सच्या, हे सगळं फोर्ब्सचं चालू आहे. फोर्ब्सनं जगात शक्तिशाली महिलांचंही देखील काय केली, रँक काढली. त्यामध्ये सगळ्यात पहिली महिला कोण आहे, अँजेला मर्केल आहे. कोण आहे जगामध्ये सगळ्यात 100 मध्ये कोण आहे, तर बघा अँजेला मर्केल पहिली आहे आणि ही जर्मनीचे चान्सलर आहे, सलग 10व्या वर्षी पहिली आहे. मजाक नाही मित्रांनो, सलग 10 वर्ष झाली ही पहिली आहे सर्वात शक्तिशाली महिला. अँजेला मर्केल जर्मनीच्या चान्सलर, सलग 10व्या वर्षी प्रथम आहे. क्रिस्टाईन लगार्ड अध्यक्ष कोणाचे आहेत, युरोपियन सेंट्रल बँकेचे अध्यक्ष, दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा या 3ऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या 2 लक्षात ठेवलं तरी चालेल, अँजेला मर्केल, क्रिस्टाईन लगार्ड आणि तिसऱ्या कमला हॅरिस. या जगातल्या 100 महिलाच्या यादीमध्ये ह्या पहिल्या 3 आहेत. आणि भारतातल्या कोण आहेत बघा, लक्षात घ्या, भारतातल्या फक्त 3च आहेत. कोण कोण, निर्मला सीतारामन ही 41व्या स्थानी आहे आणि भारतात पहिली आहे. त्यानंतर रोशनी मल्होत्रा 55व्या स्थानी आहे, HCL एंटरप्राइजेसची CEO आहे. हे केंद्रीय अर्थमंत्री आहे निर्मला सीतारामन. मग विचारू शकतात काय, फोर्ब्सच्या 100 महिलांच्या यादीमध्ये पहिली कोण आहे भारतातली, निर्मला सीतारामन. मग कोणकोणत्या महिलांचा समावेश झाला असाही विचारतात. फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये 100 महिलांच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणत्या महिलेचा समावेश होत नाही. कोणाकोणाच होतो मग, निर्मला सीतारामन, रोशनी मल्होत्रा, किरण मुजुमदार शहा. कोण आहे ते, बायोकॉनच्या संस्थापक आहेत, बायोकॉनच्या. ओके, 68व्या स्थानी आहेत. कळालं. त्यानंतर बघा भारतातील श्रीमंत व्यक्तीची यादी आहे. भारतातील फोर्ब्सनुसार भारतातील यादी काय, जगातली सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये भारतातले फक्त 2च आहेत. आता नुसत्या भारतातलीच यादी काढली. या यादीत 8 ऑक्टोबर आणि 6 मे 2020 रोजी हे केलेलं आहे बघा. हे काही जास्त असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. बघा रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि चेअरपर्सन मुकेश अंबानी सलग 13व्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. या यादीत पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तीमध्ये पुणे स्थित सिरम इन्स्टिट्यूट यांचं पहिल्यांदाच नाव आले बघा. भारतातल्या पहिल्या 100 मध्ये
आदर पुनावाला सायरस पुनावाला जो आहे याच्या पहिल्यांदा समावेश झाला आहे. यानं 6व्या स्थानी आलं आहे डायरेक्ट. कशामुळे आलं आहे? कोरोना झाला, भाऊनं काय केली? लस काढली. म्हणून बघा किती फॉर्म. कधी कोणाचं साऱ्या जगाचं भलं झालं नाही, पण आदर पुनावालाचं आदरच भलं झालं, आदरच वरी आला. बरोबर, 6व्या स्थानी. आणि यांना आसियन पुरस्कार देखील मिळाला आहे बघा. भेटला का नाही? 6 जणांना जे भेटलाय ते देखील भेटला आहे. भाऊला आता पुरस्कारावर पुरस्कार आहेत बघा. पहिल्या 5 श्रीमंत व्यक्तीमध्ये कोण कोण आहेत बघा. पहिल्या 5 आपण बघू. पहिल्या 5 भारतातल्या मुकेश अंबानी, गौतम अदानी, शिव नाडार, राधाकिशन दमानी, हिंदुजा ब्रदर्स. काही गरज नाही, फक्त पहिला एक लक्षात ठेवा. 13 वर्ष सलग झालं मुकेश अंबानी आहे. फक्त कोणते शक्तिशाली महिला फोर्सची आणि फोर्सच्या यादीनुसार जगातल्या 100 व्यक्तीचं ते महत्त्वाचं आहे. हे भारतातलं एवढं काही विचारलं जात नाही. भारतात सर्वाधिक श्रीमंत 100 व्यक्तीच्या यादीत पुढील केवळ 3च महिलांचा समावेश आहे भारतातल्या. बरं काय, सावित्री जिंदाल, किरण मुजुमदार शाह, लीना तिवारी एवढेच आहेत. पण कोणतं महत्त्वाचं आहे? जगातल्या फोर्सनुसार शक्तिशाली महिलामध्ये कोणत्या 3 आहेत? निर्मला सीतारामन, किरण मुजुमदार शाह आणि तिसरी रोशनी मल्होत्रा, या 3 आहेत. ते महत्त्वाचं आहे. आणि अंजेला मार्कल कंटिन्युअसली 10व्या वर्षी प्रथम आहे शक्तिशाली महिला, ते महत्त्वाचं आहे. आणि हे तुम्हाला लक्षात ठेवा. आता कीर्तिमान यादी म्हणजे काय बघा. कीर्तिमान यादी म्हणजे श्रीमंत कीर्तिमान यादी म्हणजे काय माहिती आहे का? ॲक्टर लोकांचा आहे. म्हणजे ॲक्टर म्हणजेच काय? सेलिब्रिटी. ॲक्टर म्हणण्यापेक्षा कीर्तिमान म्हणजे सेलिब्रिटी लोक. आता सेलिब्रिटी कोणते? सर्वोच्च 100 श्रीमंत सेलिब्रिटीमध्ये कोणाचा क्रमांक पहिला आहे? कोण आहे मग व्यक्ती बघा. कायली जेनर. कोण आहे मग? मॉडेल आहे, उद्योजक. आता मॉडेल आहे म्हणून तिने तेवढा पैसा कमी कुठं टाकेल बिचारी? उद्योग टाकणार ना. बघा, आपण मॉडेल व्हायचं, दिसायला चांगलं असेल तर मॉडेल व्हायचं. एका तोड्या ना तो उगं फुकट आपली हवा ब्लॅक हिरो. तसं काय करू नये. चांगलं दिसायला असलं म्हणजे दिसायला चांगलं म्हणजे ॲक्टिंग बिक्टिंग असेल काय असेल तसं तुम्ही काय म्हणताय सर? आम्हाला काळं बिळं म्हणताय सर. म्हणजे काळे बी हिरो असतात तसं म्हणायचं नाही. म्हणजे आपल्या अंगात तशी गुणं पाहिजे. ओके, मी कलरवर जात नाही, बिंदास्त कृष्णवर्णीय म्हणसाल नाही सर. ओके, तर बघा कलरवर नाही, पण एक ॲक्टिंग हे गुण पाहिजे. कुठलंही असो व्यक्ती. निसर्गतः देव कसा देईल जन्माला काय सांगता येत नाही. कोण कसंही असू शकते. ओके, मी पण काळाच आहे मित्रांनो, बिंदास राहा. मी तुमच्याच कॅटेगरीमधला आहे. तर बघा, कायली जेनर मॉडेल आहे, उद्योजक आहे. ही काय? पहिल्या क्रमांकावर आहे सेलिब्रिटीमध्ये. सेलिब्रिटीच्या 100 यादीमध्ये कोण आहे? कायली जेनर मॉडेल. एक मॉडेल आहे म्हणायचं. कायली एक मॉडेल आहे, तिनं पहिली आली म्हणायचं. ओके, त्यानंतर दुसरी कान्ये वेस्ट गायक आहे, मॉडेल. दुसरा काय? रॉजर फेडरर टेनिसपट्टू. त्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉल. त्यानंतर लिओनस मॅसी फुटबॉल. हे फुटबॉलचे 2 आले बघा पहिल्या 5 मध्ये. ओके, गरज नाही, फक्त पहिली कायली जेनर हे पहिलं लक्षात ठेवा. काय? सेलिब्रिटीमध्ये फोर्ब्सच्या सेलिब्रिटी यादीमध्ये 100 मध्ये सगळे 100च करतात. ते सेलिब्रिटी 100 मध्ये भारताचं कोण आहे रे बाबा? कोण आहे सगळ्यात श्रीमंत भारतातला? अभिनेता अक्षय कुमार. नरेंद्र मोदीचं वरदहस्त. उगाच इंटरव्ह्यू घेतला का भावानं? पैसाच पैसा भेटला म्हणा. होय, डायरेक्ट किती येऊन बसलं बघा पिल्लू. लक्षात ठेवण्यासाठी सांगतो बरं. मला माहीत नाही, नरेंद्र मोदीचं सगळे मला मारसाल फिरसल फुगड. आपला काही संबंध नाही, फक्त लक्षात ठेवा म्हणून सांगतोय. इंटरव्ह्यू घेतलं एवढं फॉर्ममध्ये आले असं म्हणायचं. ओके, अक्षय कुमार सेलिब्रिटी. ओके, या यादीमध्ये 52व्या स्थानावर आहेत ते. असं काहीतरी करा करूची हो, नाहीतर उगं फुकट कोणाचे पण काही करायचे असाल फुकट उगं इंटरव्ह्यू गेलं लांबून. फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक मानधन मिळणारे ॲथलेटिक्स म्हणजे क्रीडा खेळाडू वगैरे कोण आहेत बघू. ॲथलीट्स. ओके, कोण आहेत बघा जगातल्या सर्वात मानधन मिळवणारे फोर्ब्सच्या ॲथलेटिक्समध्ये बघा. ॲथलीट्समध्ये बघा, ॲथलीट्समध्ये कोण आहेत फोर्ब्समध्ये? तर बघा, गेल्या वर्षी कोण होतो? लिओनस मेसी होता, सर्वाधिक मानधन मिळवणारा खेळाडू होता. आत्ता कोण आहे हो सध्या कोण आहे? रॉजर फेडरर आहे. रॉजर फेडरर याने पहिल्यांदाच या यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. हा टेनिसपट्टू आहे. ओके, लिओनस मेसी काय हो? बघा, आता बघा, भारताचा आणि जगातील एकमेव क्रिकेटर आहे. क्रिकेटर फक्त या एवढ्यामध्ये सगळे क्रिकेटर काय खेळाडू आहेत ते. या खेळाडूमध्ये एकमेव खेळाडू क्रिकेट खेळाडू आहे. कोण आहे? भारताचा आहे ते पिल्लू. विराट कोहली. याला कोण भेटली रे? अनुष्का. भाऊन बघा, विराट कोहली याचा एकट्याचा समावेश आहे. 66व्या क्रमांकावर आहे. भारतातलं एकमेवच आहे. त्यामुळे भारतातले लई राहिले तर उघड डोक्याला आपल्या तापराला लक्षात ठेवायचं पोरो. बरं, एकच आहे.
विराट भाऊ, सध्याचा आपला कर्णधार विराट कोहली. ओके, विराटची कमाई 26 दशलक्ष डॉलर्स आहे. 2019 मध्ये तो 100व्या स्थानी होता, आता डायरेक्ट 66व्या स्थानी आलाय. बघा मग कोण आहे मग फोर्सच्या जगातील सर्वाधिक मानधन मिळवणारे ॲथलीट्स कोण आहे, तर रॉजर फेडरर आहे. जगामध्ये सगळा श्रीमंत आहे. 106 बिलियन डॉलर्स त्याची कमाई आहे. बघा सॉरी 106 आहे बरोबर. हां, तर 106 बिलियन डॉलर टेनिसपटू आहे. ओके, 106 आहे. आणि आपली रे 106. सर आम्ही जेवायला मागे सर, आता सध्या रविवार आला, मी सुट्टी. भाऊ 100 रुपये आहेत काय तुझ्याकडे? अरे थोडंसं महिना किराया भाऊ, पैसे नाहीत. आणि मित्रांनो, खरं असं कोणी मागत असेल ना, नक्की तुमच्याकडे पैसा असेल ना, मदत करा त्यांना. तुला खरं सांगतो सर, तुमच्याकडे एवढा पैसा आहे, तुम्ही करा ना, माझ्याकडे यान पुरव, मी करतो मदत नक्कीच, खरंच करतो. जे गरजूवंत आहेत आणि शिकण्याची इच्छा आहे, माझा पेपर द्या, पास झाला तुम्हाला खरंच तुमचा खर्च भागवतो, निश्चिंत भागवतो. पण पोरं फुकट पैसे मागवतात आणि रात्री पार्ट्या करतात, अशी काय कामाची? बरोबर ना? निश्चिंत देईल ना, ज्याच्याकडे फक्त क्वालिटी मेहनत करण्याची इच्छा आहे, त्यासाठी आपण आत्मोरे सदैव हजर आहे ना. पण करण्याची तयारी नसणार ना, मी बी नाही. आणि घरी पैसा मुबलक असते आणि इकडं आगाव खर्च करण्यासाठी सर पुस्तकात सूट द्या ना, सर क्लासमध्ये सूट द्या ना, अशांसाठी मी नाही, निश्चित नाही. प्रामाणिक करणारा 2 मिनिटात ओळखतो मी. ओके, तर बघा लक्षात घ्या, रॉजर फेडरर हा काय पहिला ॲथलेटिक्स आहे. ओके, 106 कोटी आहे, जर टेनिसपटू आहे. दुसरा क्रिस्टियानो रोनाल्डो आहे आणि तिसरा लिओनस मेस्सी आहे. गेल्या वर्षी यानं पहिलं होतं आणि हे तिसरं आलं डायरेक्ट आता. ओके, फुटबॉलपटू आहे. हे फुटबॉल आहे, हे फुटबॉल आहे. पहिल्या 5 मध्ये पहिले 3 म्हणतोय, दुसरा तिसरा चौथा आहे फुटबॉलपटू आहेत. ओके, तर बघा, आणि याच यादीमध्ये 66व्या स्थानावर कोण आहे? आपला विराट कोहली आहे. ओके, महिला कोण कोण आहेत बघा. महिला नाओमी ओसाका आणि सेरेना विल्यम्स 33व्या स्थानी आहे, 29व्या स्थानी आहे. काही गरज नाही, रॉजर फेडरर पहिला आहे. गेल्या वेळेस कोण होता हे लक्षात ठेवायचं, लिओनस मेस्सी होता फुटबॉलपटू, आता टेनिसपटू आहे. ओके, दॅट्स इट, याच्या पलीकडे जाऊ नका. वाढवण येथील बंदर उभारणीसाठी मंजुरी. वाढवण बघा, या वाढवण येथील बंदर उभारणीसाठी मंजुरी मिळालेली आहे. हे कुठं आहे वाढवण असं विचारतात. वाढवण बंदर कुठं आहे? वाढवण येथलं बंदर महाराष्ट्रामध्ये किती बंदर आहे तो? ओके, मोठी बंदर किती आहेत? 2 आहेत, नावासेवा आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट. ओके, मुंबई नावाशेवाला नाव का दिलंय? पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव दिले, बरोबर. मग आता नावं सगळे चेंज झालेत बघा, नावं पण विचारू शकतात जोड्याजोडामध्ये, ते मी सांगणार आहे, एक लक्षात घ्या. ओके, आता कोलकाताचं नाव काय केलं? कोलकाता श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर केले. मग ते विचारू शकतात ना, मग कोणत्या बंदरला कोणतं नाव दिलं? बंदर देतात एका जागी, दुसऱ्या जागी नावं देतात, जोड्याजोडामध्ये विचारतात. मग यायला पाहिजे का नाही आपला? बरोबर. तर बघा, आता वाढवण बंदर ठिकाण पालघर जिल्ह्यातलं डहाणू जवळ असणाऱ्या वाढवण येथं मोठं बंदर उभारण्यासाठी प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्रामध्ये छोटी बंदर किती आहेत रे? 49. महाराष्ट्राला सागरी किनारा किती आहे? 720 किलोमीटरचा. भारताला किती आहे? 7517 किलोमीटर. सर भारतामध्ये किती मोठी बंदर आहेत? 13 मोठी बंदर आहेत सर. 14वा बंदर व्हायला सर. असो, करंटचा प्रश्न येतो. ओके, तर बघा, आता वाढवण हे या मोठं बंदर महाराष्ट्रामध्ये किती बंदर आहेत? लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये 2च मोठी बंदर आहेत. कोणतं? JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, JNPT मोठं कंटेनर हे आहे. ओके, आणि हे मुंबई 2 आहेत आणि हे तिसरं होतंय, आता बघू होईल तर होईल. वाढवण. मग वाढवण बंदर नुकतीच मंजूर द्यायचं, कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठं आहे, कोणत्या राज्यात आहे असं विचार. महाराष्ट्रामध्ये आहे, पालघरमध्ये आहे, तिथं डहाणू जवळ आहे. डहाणू पालघरचं वाढवण. त्यानंतर बघा काय, भूस्वामित्व काय, लँडलॉर्ड मॉडेल या धर्तीवर निर्माण करणार आहेत. बघा, लँडलॉर्ड मॉडेल या धर्तीवर हे भूस्वामित्व प्रारूपाच्या याच्यावर धर्तीवर हे बंदर उभारलं जाणार आहे. वाढवण बंदराच्या उभारणीसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या सहकार्यानं स्पेशल पर्पज व्हेकलची स्थापना केली जाईल. ओके, कोणाच्या सहकार्यानं? जवाहरलाल JNPTच्या सहकार्यानं उभारलं जाणार आहे. ओके, त्यानंतर बघा, आता आपण कंटेनरची देखभाल घेण्यासाठी विशेष बंदराची गरज लक्षात घेता वाढवण बंदर उभारण्यात येत आहे. कोणा JNPT बंदरावर कंटेनरची देखभाल घेण्यासाठी कायसाठी निर्माण करता येते? किंवा JNPTमध्ये जे JNPT मधलं बंदर आहे, JNPTचं बंदर आहे, त्या JNPT बंदरावर कंटेनरची देखभाल घेण्यासाठी विशेष बंदराची गरज लक्षात घेता वाढवण बंदर, म्हणजे JNPT बंदरावरलं कंटेनरची देखभाल बघण्यासाठी ही वाढवण बंदर उभारणार आहेत. देशातली इतर बंदर आपण बघू. कांडला बंदर कुठं आहे रे बाबा? कांडला बंदर कुठं आहे? भरती आवटी बंदर आहे, गुजरातमध्ये आहे. कांडला कुठं आहे?
विचारलंय कांडला बंदर कुठं आहे म्हणून, गुजरातमध्ये आहे. मुक्त व्यापार बंदर म्हणून 1950 पासून विकसित करण्यात आलं आहे. मुंबई महाराष्ट्र नैसर्गिक बंदर आहे, देशातला दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जुनं बंदर आहे. पहिलं कोणतं आहे मग, कलकत्त्याचं आहे, जुनं आहे. ओके, त्यानंतर बघा JNPT न्हावा शेवा महाराष्ट्रामध्ये. ओके, महाराष्ट्रामध्ये दोनच मोठी बंदर आहेत, कोणते, JNPT आणि मुंबई, दोनच आहेत. आता वाढवण तिसरं होणार आहे. बघा देशातलं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट आहे, माहिती पाहिजे. 1989 मध्ये मुंबई बंदरावरला ताण कमी करण्यासाठी JNPTची निर्मिती करण्यात आली आहे. काय करण्यात आली आहे बघा, बघा कशाची, याच्यावरला ताण कमी करण्यासाठी या JNPTची निर्माण करण्यात आलं आहे. JNPT म्हणजे काय, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नाव याचं JNPT करण्यात आले आहे. ते कुठे आहे, न्हावा शेवा या ठिकाणी आहे. देशातलं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट आहे. 1989 मध्ये बंदराच्या कार्यास सुरुवात झाली होती. ओके, आणि मार्मा गोव्यामध्ये एक नैसर्गिक बंदर असून येथून लोह खनिजाची निर्यात केली जाते. मग असाही प्रश्न विचारलाय बघा, रेडी बंदर कासाठी प्रसिद्ध आहे, विचारलाय, प्रश्न विचारलाय मी. अरे बाबा प्रश्नाशिवाय जगतच नाही मी, आणि तुम्हाला कसं जगू देईल प्रश्नाशिवाय. ओके, रेडी बंदर कशासाठी प्रसिद्ध आहे असं विचारलंय, लोह खनिजासाठी. कशाची निर्यात केली जाते असं विचारलंय, रेडी बंदर. त्यानंतर बघा नवे मंगलोर कर्नाटक 1974-75 मध्ये तयार करण्यात आले आहे. कुंद्रेमुख येथील खनिजासाठी काय, लोह खनिजाची निर्यात विशेषतः इथून केली जाते. कुंद्रेमुख सह्याद्री मधलं ठिकाण आहे कुंद्रेमुख वगैरे. ओके, त्यानंतर बघा आता काय, त्याच्यानंतर बघा नवे मंगलोर नंतर कोचीन कुठं आहे, केरळमध्ये आहे. बघा वेंबनाड सरोवराच्या मुखाशी असलेल्या विलिंग्डन बेटावर काय, कोचीन काय बंदर आहे. कोचीन बंदर कुठं आहे, विलिंग्डन बेटावर वसलेलं एक नैसर्गिक बंदर आहे. ओके, असं राज्य आणि बंदरं देखील विचारू शकतात. चेन्नई तामिळनाडूमध्ये आहे, बारमाही कृत्रिम बंदर आहे. तुतीकोरीन तामिळनाडूमध्येच आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गानं सर्वात जवळ असलेलं बंदर आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गाचं सर्वात जवळ असलेलं बंदर कोणतं असंही विचारू शकतात, कुठलं आहे, तुतीकोरीन आहे. सध्या याचं चिदंबरम बंदर असं केलं, कोणत्याच नाव बदललं ते तुम्हाला लिहून देईल मी, काय प्रश्न आहे, लिहिलेच आहे. कामराज बंदर, एन्नोर बंदराला नाव काय दिलंय, कामराज बंदर. ओके, हे देखील तामिळनाडूमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये 3 बंदर आहेत बघा. मोठे बंदर सर्वाधिक असणारं ठिकाण कोणतं आहे, तामिळनाडू आहे, बरोबर. मोठी असणारे 3 कुठे आहेत, चेन्नई, तुतीकोरीन, कामराजर. बघा विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आहे. ओके, त्यानंतर पॅराद्वीप ओडिशामध्ये आहे. ओके, सर्वात खोल बंदर विशाखापट्टणम आहे. आणि कोलकाता हे एक वेगळं बंदर आहे, आणि 13वं हल्दिया एक वेगळं आहे. आणि विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आहे. कोलकाता वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. हल्दिया देखील काय वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. ओके, देशातलं सर्वात जुनं बंदर कोणतं आहे, कलकत्ता बंदर आहे. हुगळी नदीच्या किनाऱ्यावर असलेलं हे बंदर आहे. कोलकाता पोर्ट ट्रस्ट बद्दल जर बघायचं असेल तर बघा, तर कोलकाता पोर्ट ट्रस्टने 150व्या जयंतीनिमित्त नामकरण केले. बघा काय, कोलकाता बंदराचं नामकरण काय करण्यात आलं आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर करण्यात आले. काय विचारू शकतात, कोलकाता पोर्ट ट्रस्टचं विचारणार नाहीत, पण बघा डायरेक्टली सगळंच विचारतील. बघा काय विचारतील, बघा असं, हे बघा कांडला बंदरला नाव काय दिलं, दीनदयाल उपाध्याय बंदर. ओके, न्हावा शेवा बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदर. तुतीकोरीनला VO चिदंबरम बंदर. ओके, तुती चिदंबरम. ओके, एन्नोर कामराज बंदर, कामराजार बंदर. ओके, कलकत्ता बंदर श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर. 1951ला जनसंघाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आलता, कोणावर, श्यामाप्रसाद मुखर्जीवर. मग पोरग सर 1951ला कोण सर, 1951ला कोण आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली, याच्यावर प्रश्न होता. ओके, बघा कांडला बंदर दीनदयाल उपाध्याय बंदर असं म्हणतात, आपल्याकडे उपाध्याय आहेत. काय, कांडला बंदर दीनदयाल उपाध्याय बंदर, उपाध्याय. कांडला बंदर काय, दीनदयाल उपाध्याय बंदर आहे. मग याच्यावर विचारतात मित्रांनो, कांडला बंदर बघा जोड्या जुळवामध्ये विचारू शकतात, विशेषतः जोड्या जुळवा, जोड्यामध्ये विचारू शकतात. कांडला बंदर दीनदयाल उपाध्याय बंदर असं नाव आहे. न्हावा शेवा बंदराचं नाव काय करण्यात आलंय, न्हावा शेवा बंदर कायसाठी निर्माण करण्यात आले रे, माहिती का नाही, मुंबई बंदरावरला ताण कमी करण्यासाठी न्हावा शेवा बंदर निर्माण करण्यात आले. आणि न्हावा शेवा बंदर हे म्हणजे काय, पोर्ट ट्रस्ट हे कायसाठी निर्माण, कशासाठी फेमस आहे, कंटेनर, देशातलं सर्वात मोठं कंटेनर काय बंदर आहे. ओके, बंदर माकड नाहीये, बंदर म्हणतोय सर, काय भानगडे, पोर्ट ट्रस्ट आहे. ओके, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहे. त्यानंतर तुतीकोरीन याचं नाव काय,
चिदंबरम बंदर असं करण्यात आलं आहे, VO. एन्नोर बंदराचं नाव कामराजर बंदर करण्यात आलं आहे आणि कलकत्ता बंदराचं आत्ता केलंय म्हणून हे महत्त्वाचं आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर करण्यात आले आहे. बघा लक्षात ठेवा मित्रांनो, कोलकाता पोर्ट ट्रस्ट 150वी कोलकाता पोर्ट ट्रस्टचं 150व्या वर्षानिमित्त, काय 150 वर्ष झाले कोलकाता पोर्ट ट्रस्टला, म्हणून या 150व्या वर्षामुळं याचं नाव श्यामाप्रसाद मुखर्जी. 150वी जयंती जसं विचारलंय पोरो, माहिती पाहिजे तुम्हाला. काय विचारलं राजसभापूरला विचारलंय, काय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची विधानसभेच्या जागेच्या असं आहे आणि काय शांततेचे देवीचा पुतळा जो आहे USA मधला त्याच्या दुप्पट आहे. हे वाक्य माहिती असण्याची गरज नव्हती त्यावेळेस. काय 145वी जयंती काय 143व्या जयंतीला साजरी करणार आहे, माहिती पाहिजे होतं, बरोबर ना. तसं 150व्या जयंतीला श्यामाप्रसाद मुखर्जीच्या 150व्या जयंतीला श्यामाप्रसाद मुखर्जीच्या म्हणतोय बघा, कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150व्या जयंतीला, ओके, कलकत्ता पोर्ट ट्रस्टच्या 150व्या वर्षानिमित्त जयंती म्हणतोय, वर्षाव्या निमित्त श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर असं नाव देण्यात आलंय. ओके, या बंदराचं दुसऱ्यांदा नामकरण करण्यात आलेलं आहे. यापूर्वी काय कोलकाता पोर्ट ट्रस्ट असं नामकरण करण्यात आलं, पण आता काय केलंय श्यामाप्रसाद मुखर्जी असं करण्यात आलंय. यांनी हुगळी नदीवर वसलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि हे 4 तुम्हाला लक्षात आले असतील. याच्या बाहेर मित्रांनो जनरली प्रश्न जाणार नाही, पण श्यामाप्रसाद मुखर्जीबद्दल तुम्हाला माहिती बघायचं असेल तर बघू शकता. हे काय भारतीय जनसंघाची स्थापना, यांनी काय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ 1951ला जनसंघाची स्थापना केली. त्यानंतर बघा, हे पंडित नेहरूच्या मंत्रिमंडळात उद्योग व पुरवठा मंत्री होते. काय पंडित नेहरूच्या मंत्रिमंडळात उद्योग व पुरवठा मंत्री होते. उद्योग व पुरवठा मंत्री होते. नेहरू लियाकत अली खान कराराच्या निषेधार्थ त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला त्यांनी? नेहरू लियाकत अली खान कराराच्या निषेधार्थ. आणि नेहरू आणि लियाकत अली खान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि लियाकत अली खान यांच्या दोघात करार झालता, ॲग्रीमेंट झालतं. त्याच्या निषेधार्थ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काय केलं? राजीनामा दिला होता. ओके, या 2-3च गोष्टी लक्षात ठेवा श्यामाप्रसाद मुखर्जीबद्दल. दॅट्स इट. हे मात्र जोड्याजोडामध्ये येऊ शकते, हे खूप महत्त्वाचं आहे, एवढं कळू द्या मित्रांनो. ओके, समोर जाऊ. आता बघा, मुडीजचं पतमानांकन आता येतं सांगितलं तुम्हाला. बघा, श्यामाप्रसाद मुखर्जी एक थोर राष्ट्रीय नेते होते. जनसंघाची स्थापना 1951ला. याच्यावर प्रश्न आला बरं का, भारतीय जनसंघाची स्थापना कोणी केली 1951ला? कोण होता? अध्यक्ष शिक्षण तज्ज्ञ मग कोण? श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलं आहे. बघा, हे असे दिसत होते पहिले श्यामाप्रसाद मुखर्जी. पहिले म्हणजे आता आहेत का? नाही, तेव्हा होते तसे दिसत होते. ओके, पंडित नेहरूच्या काय केंद्रीय मंत्रिमंडळात ते उद्योग व पुरवठा मंत्री होते. काय नेहरू लियाकत अली खान कराराच्या निषेधार्थ त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. ओके, मुडीजनं भारताचं पतमानांकन काय केले बघू. आता काय गरजेच नाही आहे जास्त, पण तरी पण थोडं सांगतो. लय भरमसाठ दिलंय म्हणून भरमसाठ करणं गरजेचं नाही. बघा काय, बघा भारताचं पतमानांकन काय केलंय? घसरलंय. आता दर्जा घसरलाय भारताचा. पहिलं काय होतं? BAA2 होतं, याच्यावरून BAA3 झाले. काय आलं? BAA3. बघा भारताचं काय होतं? बघा, BA1 म्हणजे चांगलं असणार, त्याच्यापेक्षा खराब 2, त्याच्यापेक्षा खराब म्हणजे सगळ्यात चांगलं A. बघा श्रेणी बघा, पहिलं लोवेस्ट लेवल ऑफ क्रेडिट रिस्क. क्रेडिट रिस्क म्हणजे तुमच्या देशामध्ये किती रिस्क आहे गुंतवणुकीसाठी, परकीय गुंतवणूक. म्हणजे समजा आता मला एखाद्यानं कर्ज मागलं तर मी त्याला कर्ज कधी देईल? त्याला लोक म्हणले अरे लय जणांचं कर्ज बुडवलं बरं का, त्याला कर्ज देऊ नको. मग काय म्हणते? त्याची क्रेडिट पत खराब झालेलं आहे ना. तसं भारताचं असं आहे की गुंतवलं की बरबादच. असं किती रिस्क आहे बाबा भारतामध्ये. ओके, तर भारतामध्ये जास्त रिस्क आहे म्हणून काय बघा, मॉडरेट क्रेडिट रिस्क आहे. मॉडरेट, लो क्रेडिट रिस्क म्हणजे A1, A2, A3 ला आहे. आणि इथं व्हेरी लो क्रेडिट रिस्क आहे आणि लोवेस्ट लेवल ऑफ क्रेडिट रिस्क AA मध्ये आहे. ओके, भारत कुठं आहे मग? इथं भारताचं याच्या पहिलं हे होतं, पण हे काढून घेतलं भारताला, आता हे दिले पुन्हा. आलं लक्षात? बघा लक्षात घ्या, म्हणजे व्हेरी लो क्रेडिट रिस्क 1, 2, 3 याचं. नंतर नुसतं A1, A2, A3 लो क्रेडिट रिस्क. ओके, नंतर B. आता याच्यामध्ये A1 ॲड करा, 1, 2, 3. नंतर नुसता A करायचं. मग जसं इथं BAA आहे, लोवेस्ट लेवल ऑफ लोवेस्ट म्हणजे अत्यंत कमी, आणि व्हेरी लो याच्यापेक्षा थोडं कमी. इथं सर्वात कमी आहे. इथं जर समजा 0 रिस्क असेल तर इथं समजा आपण पकडू 0.1 रिस्क आहे.
इथं पुन्हा रिस्क वाढत चालली समजायचं. ओके, रिस्क वाढत चालली खाली खाली गुंतवणुकीची. तसं भारताला काय बघा 1 जून 2020 रोजी भारताचं पतमानांकन BAA2 वरून BAA3 असं कमी करण्यात आलं आहे. मुडीजनं BAA3 दिले, हे थोडं लक्षात येईल का. BAA3 दिले भारताला, म्हणजे कुठला आहे, मॉडरेट क्रेडिट रिस्क आहे भारताला. काय, मॉडरेट क्रेडिट रिस्क. ओके, त्यानंतर बघा 22 वर्षानंतर पहिल्यांदा असं भारतासोबत झालंय. 22 वर्षानंतर बघा जून 1998ला BAA2 होतं भारताचं. BA2 असं होतं भारताचं. ओके, एवढं काय म्हणजे खाली, अजून खाली होतं. त्यानंतर 2003ला भारताला काय आलं, BA1 झाले. इथं आलाय थोडं भारत. ओके, म्हणजे इथं आला. 1998ला इथं होता, 2003ला इथं आलाय, आणि 2004ला BAA3ला आलाय, म्हणजे 2004ला इथं आला भारत. ओके, आणि 2017ला BAA2ला आलाय, 2017ला BAA2 2017ला इथं आलाय, आणि आता 2020ला इथं याचं सोडून पुन्हा इथं गेलाय भारत, म्हणजे 2004च्या जागी गेलाय भारत. लक्षात, आतापर्यंत डाऊनग्रेड भारताचं 22 वर्षानंतर, म्हणजे 22 वर्षानंतर पहिलाच झालंय डाऊनग्रेड. बघा अपग्रेड वाढतच गेले, पण आता 22 वर्षानंतर मात्र भारताचं मुडीजचं पतमानांकन काय झालेलं आहे, घसरलेलं आहे भारताचं. आलं लक्षात, 22 वर्षानंतर तब्बल. आलं का लक्षात. हे कसं कसं कळालं काय, गोंधळलेली परिस्थिती. मुडीज ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी पतमानांकन संस्था आहे, क्रेडिट एजन्सी आहे. ओके, ही एजन्सी अर्थशास्त्र आणि विश्लेषणासमोर चर्चा करून काही निकषावर संबंधित देशाचं पतमानांकन ठरवण्याचं काम ही संस्था करते. बघा, ही संस्था न्यूयॉर्क येथे आहे, अमेरिका. स्थापना 1909 मध्ये जॉन मुडी यांनी केले, म्हणून याला मुडीजचं म्हणलं जातं. जॉन मुडी यांनी केलं आहे. मुडीजचे ग्रेड असे आहेत हे सगळे. ओके, 9 विभाग आहेत त्याचे. ही एजन्सी अर्थशास्त्राने विश्लेषण. ओके, काल ही पतमानांकन संस्था आहे. भारतामध्ये कोणकोणते पतमानांकन संस्था आहे तो माहिती असेल सगळं, पण आता सांगत नाहीत, पुरले कुठं आहेत आपली. मग भारतात कोणकोणते आहेत भारतामधले बघा. आता बघा पतमानांकन मुडीज BA3 दिले भारताला. ओके, आणि स्टँडर्ड अँड पुअर्स हे देखील काय पतमानांकन संस्था आहे, BBB दिले आहे भारताला. ओके, फीज रेटिंगनं BBB दिलेलं आहे. बघा, फीज रेटिंग आणि स्टँडर्ड पुअर्सनं BBB दिलेलं आहे, आणि मुडीजनं मात्र अमेरिकेच्या का BAA3 दिलेले आहे, आणि लंडन आणि याच्या फीच रेटिंगनं मात्र BB दिलेली आहे. ओके, भारतातील प्रमुख पतमानांकन संस्था कुठल्या आहेत, क्रिसिल, इक्रा आणि केअर. हे लक्षात ठेवा बरं का, याच्यावर STIला प्रश्न विचारला बघा, कोणकोणत्या भारतातल्या पतमानांकन संस्था आहेत, कुठल्या आहेत. क्रिसिल एक आहे, इक्रा एक आहे, आणि केअर एक आहे. भारतातल्या आहेत पतमानांकन संस्था. ओके, आता RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी राजेश्वर राव यांची नेमणूक झाली. राजेश्वर राव, कोणाची, राजेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताच्या. काय बघा, रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक, पूर्वी काय होते मग, हे RBIचे कार्यकारी संचालक होते. RBIचे रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक, पूर्वी काय होते, बघा RBIचे डेप्युटी गव्हर्नर आचार्य विरल आचार्य याच्यावर प्रश्न आलता बरं का. विरल आचार्य त्यांची 3 वर्षासाठी नेमणूक करण्यात आली, असलं तसलं वाक्य टाकले होते. ओके, तर विरल आचार्य यांच्यावर प्रश्न आलता, मग यांच्यावर का येणार नाही असं तुम्हाला वाटतंय. म्हणून बघा लक्षात घ्या, केंद्र सरकारनं 7 ऑक्टोबर 2020 रोजी रिझर्व्ह बँकेचे म्हणजे RBIचे कार्यकारी संचालक, पूर्वी काय होते मग कार्यकारी संचालक, आता काय झाले डेप्युटी गव्हर्नर. ओके, तर काय NS विश्वनाथन यानं काय केलं, मुदतपूर्व राजीनामा देऊन टाकलाय. MN विश्वनाथन हे काय होते, RBIचे डेप्युटी गव्हर्नर होते. यांनी मात्र आपल्या पदाचा मुदतपूर्व राजीनामा दिल्याने यांची जागा खाली झाली. त्याच्या जागी कोणाच्या जागी आले मग, हे लक्षात ठेवा. कोणाच्या, विश्वनाथन यांच्या जागी राजेश्वर राव आले, हे पहिलं लक्षात ठेवा. कोणाच्या जागी आले, NS विश्वनाथन यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्यामुळं कोण, राजेश्वर राव. मग राजेश्वर राव काय होते, राजेश्वर काय होतास तू, बघा राजेश्वर राव काय होते, कार्यकारी संचालक होते राजेश्वर राव. ओके, आणि बघा लक्षात ठेवा, यांची निवड समिती वगैरे काही गरजेच नाही. बघा राजेश्वर राव यांच्याबद्दल, ते अर्थशास्त्र विषयाचे पदवीधर आहेत, अर्थशास्त्रामध्येच असणार आहे जनरली. ओके, त्यांनी कोचीन विद्यापीठातून MBA केलेले, कोचीन विद्यापीठातून. ओके, राव 1984 पासून RBIशी संबंधित असून त्यांनी RBIमध्ये विविध पदावर कार्य केले आहे. 2016 मध्ये RBIच्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. कधी, 2016 मध्ये बघा, हे महत्त्वाचं आहे. 2016 मध्ये त्यांनी RBIचे कार्यकारी संचालक म्हणून काय पदभार स्वीकारला आहे. सध्या ते RBIमध्ये अंतर्गत कर्ज व्यवस्थापन. ओके, कर्ज व्यवस्थापन
कर्ज व्यवस्थापन, वित्तीय बाजार संचालन, आंतरराष्ट्रीय आणि सचिवालय विभागात कार्य केले आहे. वित्तीय बाजार संचालन हे मुख्य व्यवस्थापक होते त्यांनी. उपरोक्त जबाबदारी सांभाळण्यापूर्वी ते वित्तीय बाजार संचालन काय होते ते वित्तीय बाजार संचालन बघा वित्तीय बाजार संचालन त्यांनी त्यांचं हे होतं बघा. काय त्यांचं MBA कुठे झालेले विद्यापीठ कोणतं त्यांनी कोचीन विद्यापीठात केलं आहे MBA. अर्थशास्त्रात पदवी त्यांनी केलेली आहे. 1984 पासून ते RBIशी संबंधित आहेत. 1984 पासून RBI ग्रेड B म्हणून यांची नेमणूक झाली असेल. ओके तेच बाकी काय आहे. त्यानंतर बघा त्यांनी त्यानंतर नवी दिल्ली येथे RBIच्या व अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई आणि नवी दिल्ली येथील प्रादेशिक कार्यालयामध्ये बँक लोकपाल म्हणून काम केले आहे बघा त्यांनी. बँक लोकपाल महत्त्वाचं हे पण. ओके बँक लोकपाल म्हणून काम केलं आहे बघा त्यांनी. बँक लोकपाल बघा बँक लोकपाल कुठं हैदराबाद, चेन्नई, नवी दिल्ली, अहमदाबाद या प्रादेशिक कार्यालयामध्ये रिजनल कार्यालयामध्ये त्यांनी बँक लोकपाल म्हणूनही कारण राजेश्वर राव यांनी काम केलं आहे. राजेश्वर राव कोणाच्या जागी आले विश्वनाथन यांच्या जागी. ओके ते कार्यकारी संचालक होते RBIचे. ओके त्यांची पदवी कुठं त्यांची MBA कुठं झालेली आहे कोचीन विद्यापीठामध्ये. ओके अर्थशास्त्रामध्ये त्यांनी पदवी मिळवलेली आहे. 1984 पासून ते RBIमध्ये आहेत आणि 2016 मध्ये त्यांनी RBIचे कार्यकारी संचालक झाले आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे एवढंच बघा. ओके त्यानंतर बघा कोल्हापूरच्या सुभद्रा बँकेचं परवाना रद्द केला आहे. आता बघा आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने RBIने कोल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया बँकेचं बँकिंग परवाना रद्द केला आहे. बघा आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने RBIने कोल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया बँकेचं बँकिंग परवाना रद्द केला आहे. ओके फक्त 9 वर्षात 7च वर्षात घासा गुंडाळला आहे बँकेनं. कुठलं कोल्हापूर सुभद्रा बँकेचं. एवढं काय महत्त्वाचं नाही आहे त्यामुळे काय जास्त वेळ घालू नका इथं. एवढं काय महत्त्वाचं नाही. ओके बघा आत्तापर्यंत कोणत्या बँकेचं परवाना RBIने रद्द केला आहे कोणत्या बँकेचा असं विचारू शकतात. एक सुभद्रा बँक झाली. दुसरी दी कराड जनता सहकारी बँक हिचाही परवाना रद्द केला आहे. खालीपैकी कोणत्या बँकेचा RBIने काय केले परवाना रद्द केला असं विचारतात. दी कराड जनता सहकारी बँक. ओके सुभद्रा बँक एक, दुसरी कराड जनता सहकारी बँक. याचं काय बघू नका जास्त काय गरजेचं नाही मित्रांनो. तिसरं काय CKP सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. आणि तिसरी बँक आहे वसंत नागरी सहकारी बँक म्हणजे चौथी बँक कुठली बघा. पहिली सुभद्रा कोल्हापूरची सुभद्रा बँक, दुसरी कराड बँक, तिसरी CKP सहकारी बँक आणि चौथी वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. अशा 4 बँकेचं काय परवाना रद्द काय कोणी केलं आहे RBIने केलेलं आहे. त्यानंतर बघा येस बँकेवर संकट आलं. येस बँक संकट खाजगी क्षेत्रातली 5व्या क्रमांकाची बँक आहे. ओके काय असलेल्या येस बँकेवर RBIनं 5 मार्च 2020 रोजी 30 दिवसाची स्थगिती आणली. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. कुणाची प्रशांत कुमार यांची. कशामुळे असं येस बँकेवर असं अडचण आली बघा. गेल्या 2 ते 3 वर्षापासून येस बँकेवर कर्जाचा बोजा आहे व बँकेने बॅलन्स शीट चुकीच्या पद्धतीने दाखवली. काय बॅलन्स शीटच चुकीची दाखवली त्या बँकेने येस बँकेने दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या बँकेवर निर्बंध घालण्यात आले. ओके येस बँकेविषयी बघा. येस बँकेचं फक्त एवढंच लक्षात ठेवा काय येस बँकेवर संकट काय आलं की बँकेनं काय केलं तिचं काय येस बँकेचं RBIनं त्यांना 30 दिवसाची स्थगित दिली आहे लक्षात ठेवा. ओके तर येस बँकेची कारवाईचं कारण वगैरे. येस बँकेची स्थापना बघा 2004 झाली आहे. मुख्यालय मुंबईला आहे. संस्थापक राणा कपूर आणि अशोक कपूर आहेत. एवढं लक्षात ठेवा बाकी काही गरज नाही. त्यानंतर बघा भारतातलं सर्वात लांब रिव्हर रोपवे भारतातलं सर्वात लांब रिव्हर रोपवे कोणता आहे हे महत्त्वाचं आहे बघा थोडंसं. म्हणजे ते काय उगाच नाही तर कोणकोणत्या बँकेचा परवाना रद्द केला एवढ्या 4 बँका लक्षात घ्या. येस बँकेवर संकट काय एवढं काय ते काय महत्त्वाचं नाही जास्त. ओके बँकेचं विलिनीकरण ते महत्त्वाचं आहे तिथं मी सांगितले तुम्हाला. ओके तर बघा आता बँकेसंबंधित विचारणार आहेत बघा प्रश्न यावर्षी RBIच्या रिलेटेड किंवा मग बँकिंग संबंधित. ओके मी तुम्हाला बऱ्याच जणांना नोट्स पाठवलेत बघा. नोट्स दिल्यात. जर नोट्स ज्यांना भेटले नसतील तर डिरेक्टली कॉन्टॅक्ट करा पूर्व. सगळ्या विषयाच्या नोट्स मी दिल्यात. ओके तर डायरेक्टली नोट्ससाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 9011 9443 किंवा शेवटी 6 या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नोट्स मिळवू शकता किंवा आपल्या लोकसेवा अकॅडमी डाउनलोड करा त्याच्यावर देखील उपलब्ध आहेत. ओके तर बघा भारतातलं सर्वात लांब रिव्हर रोपवे. ओके आपले तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलात ना त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी तुम्हाला सगळे अपडेट मिळतील. बघा जर तुम्ही सर ॲडव्हर्टाइजमेंट करता का या दृष्टीने तुम्हाला फायद्यासाठी सांगितलं. एक दोघा चौघांनी त्यांनी नोट्स कुठं मिळतील बऱ्याच जणांनी कमेंट केलेत त्यामुळे मी त्याचे उत्तर दिलेत कारण प्रत्येकाला पर्सनली कमेंट नाही करू शकत ना मित्रांनो बरोबर. तर बघा आसामचे अर्थ व आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री हिमंता बिस्व शर्मा
यांच्या हस्ते 24 ऑगस्ट 2020 रोजी रिव्हर रोपवे, रिव्हर म्हणजे काय, नदी, नदीवरला रोपवे, रोपवे म्हणजे काय, रोपवे रस्सी बांधून त्याच्यानं लटकून जायचं, तसं रोपवे म्हणजे काय, नदीवरील रस्सी मार्ग, नदीवरला रस्सी मार्ग. हे बघा, हे असलं इथून इथे यावाला यानं, बरोबर, इथे एक असलं बांधलं जाते या इकडल्या कोणत्यात नदीला, आणि इकडे एक बांधलं असलं असंच. ओके, याच्यावरून काय रस्सीनं असं घसरत जायचं होय, आणि याच्यामध्ये असे हे रोपवेचं काय होय, डब्बं होय, बॉक्स होय. त्या बॉक्समध्ये त्या चालणाऱ्या सोडून 30 माणसं बसतात त्या रोपवेमध्ये, त्या रस्सीमध्ये, बरोबर ना. हे बघा, हे असलं, हे देशातलं भारतातलं सर्वात लांब रोपवे आहे. मग किती किलोमीटर आहे, जास्त 1.5-2 किलोमीटर असेल. बघू किती किलोमीटर आहे बघा, 1.8 किलोमीटर आहे. सगळ्यात लांब आहे म्हणजे किती किलोमीटर आहे, 1.8 किलोमीटर. मग कोणत्या नदीवर आहे रे बाबा, कोणत्या नदीवर आहे, ब्रह्मपुत्रा नदीवर. हे रोपवे ब्रह्मपुत्रा नदीच्या 2 किनाऱ्याला जोडणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे, ब्रह्मपुत्रा. मग कोणत्या जिल्ह्यात आहे, गुवाहाटी, आसाम मध्ये. ओके, राज्य विचारला तर आसाम. कोणत्या नदीवर आहे, ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्राच्या या टोकापासून त्या टोकाकडे जाण्यासाठी हे बनलेले 1.8 किलोमीटर आहे. भारतातलं सर्वात लांब रिव्हर रोपवे आहे. आणि कोणाच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय, आसामचा अर्थ, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री हिमंता बिस्व शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये यांचे उद्घाटन झालंय रिव्हर रोपवेचं. रिव्हर रोपवे म्हणजेच नदीवरील रस्सी मार्ग. दॅट्स इट. याच्या पलीकडे काय आहे त्याचं. ओके, तर बघा, गुवाहाटीमध्ये आहे, रोपवर बांधण्यात आलंय. लांबी 1.8 किलोमीटर. किती आहे लांबी, 1.8 किलोमीटर. जवळ 200 मीटर सोडून म्हणजे 1-2 किलोमीटर जवळजवळ आहे. म्हणजे 1.8 किलोमीटर, 1.8 किलोमीटर, 1.8 किलोमीटर. ओके, लक्षात ठेवा, ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. त्याच्यानंतर काय, गुवाहाटी आसाममध्ये आहे. हे लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा तरी बस झालं रे बाबा. भारतातलं सर्वात मोठं रोपवे कुठं आहे, कोण्या राज्यात आहे. महिला मणिपूरमध्ये आहे काय, की मग उत्तर प्रदेशमध्ये असेल र, ते म्हणते आसाममध्ये असेल, सॉरी काय बिहारमध्ये असेल र, बरोबर. कुठं आहे मग, आसाममध्ये आहे, ब्रह्मपुत्रा नदीवर, गुवाहाटी. ओके, ब्रह्मपुत्रा नदी म्हणलं की एवढं लक्षात आलं तरी बस झालं, आसाममध्ये आहे ब्रह्मपुत्रा नदी, माहिती तुम्हाला. ओके, दॅट्स इट. त्यानंतर बघा, हेलिकॉप्टर मनी. आता हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय बाबा, आता बऱ्याच जणांना हेलिकॉप्टर मनी माहीत नसेल बरं का. आता हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय, आता बघा, या रोपवेमध्ये 2 कॅबिन असून रोपवेच्या एका कॅबिनमध्ये एका चालकाशिवाय 30 प्रवासी प्रवास करू शकतात. एका कॅबिनमध्ये 30 प्रवासी प्रवास करू शकतात. त्या डब्यामध्ये 30 जण प्रवास करू शकतात. मी तुम्हाला गोल डबा केले, 30 जण. त्या दोरीच्या डब्यामध्ये 30 जण बसून इकडून तिकडे जाऊ शकतात. आपण खेड्यामध्ये बरोच प्रयोग केले असले, या झाडावरून त्या झाडावर उडी मारायसाठी, त्या झाडाला दोरी बांधायची, या झाडाला दोरी बांधायची, एक ते असे कोंडा घ्यायचा आणि त्याला अडकायचा आणि बुईकून जायचं. रोपवे असणारा कुठला किल्ला आहे रे, रायगड आहे. रायगड. रोपवे असणारा कुठला आहे, रायगड. तुम्हाला हे तुम्ही काय जॉग्राफीमध्ये देखील जातोय बघा. ओके, आता हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय, हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय, हेलिकॉप्टर मनी. आता हेलिकॉप्टर मनीचा अर्थ काय बघा पोरो, तुम्हाला सरळ सांगतो. हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय, हेलिकॉप्टरनं पैसे उधळणे, हेलिकॉप्टर म्हणून पैसे सोडणे, त्याला हेलिकॉप्टर मनी म्हणतात. शब्दशः अर्थ सेम तेच आहे पोरो. म्हणजे याचा अर्थ काय, हेलिकॉप्टर मनी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा काय संकट निर्माण होते, पैशाची चंचण भासते, अशा वेळेस काय हेलिकॉप्टर मधून पैसा सोडल्यासारखं लोकांजवळ काय पैसा सोडणे, पैसा मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये सोडणे, याला हेलिकॉप्टर मनी म्हणतात. दॅट्स इट. मग हेलिकॉप्टर मनी सोडा असं कोण म्हणलंय, तेलंगणाचा कोण आहे, तेलंगणाचे काय हेलिकॉप्टरसाठी बघा कोणी हेलिकॉप्टर मनीने कोणी मागणी केली आहे, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मागणी केली आहे. बघा, कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी राज्यांना हेलिकॉप्टर मनी पुरवण्याची मागणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केलेली आहे. हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय, जसं हेलिकॉप्टरमधून पैसे फेकायचे तसं अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा फेकायचा, त्याला हेलिकॉप्टर मनी म्हणतात. ओके, हेलिकॉप्टर मनी ही अर्थशास्त्रातली अशी संकल्पना आहे जे बुडत्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी देशातली मध्यवर्ती बँक गरजेपेक्षा जास्त चलनी नोटांची छपाई करते. आरबीआय काय करते, स्वतः नोटा छापते आणि राज्यांना पुरवठा करते, केंद्राला पुरवठा करते. छपाई काय करते, आरबीआय करते आणि मोठ्या प्रमाणात पैसा छापून कुणाला देते, अर्थव्यवस्थेमध्ये देते. अर्थव्यवस्थेमध्ये काय बघा, ज्यावेळेस तुम्ही बघा, ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये पैसा कमी होतो, पैसा कमी झाला लोकांजवळ काय होतो, पैसा कमी झाला तर काय महागाई वाढेल का, म्हणजे काय अर्थव्यवस्था काय देते, डबघाईला येते. अर्थव्यवस्थेमध्ये पैसा म्हणजे काय की जर तेव्हा चंचल निर्माण होते म्हणजे महागाई कमी होते. म्हणजे महागाई कमी म्हणजे काय,
तुटीचं तूट मोठ्या प्रमाणात काय पैशाची तूट निर्माण होते. अशा वेळेस पैसा जर अर्थव्यवस्थेमध्ये सोडला नाही तर अर्थव्यवस्था काय करते, डबघाईला यायला लागते. आणि डबघाईला येऊ नये अर्थव्यवस्था, कोरोना काळामध्ये बऱ्याच प्रमाणात अर्थव्यवस्था बऱ्याच राज्यांची डबघाईला आली. त्यासाठी मग तेलंगणाचा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काय सांगितलं, हेलिकॉप्टर मनीची संकल्पना सुचवलेली आहे. म्हणजे काय, हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात आरबीआयने काय करायच्या, नोटा, नवीन नोटा छापायच्या आणि अर्थव्यवस्थेत फेकायचं, अर्थव्यवस्थेला उभारणीसाठी. ओके, पण हे छापलेल्या नोटा पुन्हा आरबीआयला देण्याची गरज नाही. ओके, असं याला मनी काय, हेलिकॉप्टर मनी असं म्हणतात. केंद्रीय किंवा मध्यवर्ती सरकारद्वारे या चलनी नोटा नागरिकांमध्ये वाटल्या जातात. अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्राइडमन यांनी या प्रक्रियेला हेलिकॉप्टर मनी असं नाव दिले. कोणी दिलंय, मिल्टन फ्राइडमन यांनी दिले. म्हणजेच हेलिकॉप्टरद्वारे आकाशातून पैसे खाली सोडणे, इतका पैसा सोडायचा असा अर्थ होतो. हे एक अपारंपरिक चलनविषयक धोरण आहे. चलनविषयक धोरण कोणतं आहे रे भारतामध्ये, मॉनिटरी पॉलिसी. अरे आरबीआयची कोणती पॉलिसी आहे, मॉनिटरी पॉलिसी आहे आरबीआयची. आणि गव्हर्नमेंटची कोणती आहे, फिस्कल पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसीद्वारे काय करते आरबीआय, संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं वापरते. रेपो, रिव्हर्स रेपो, याच्यावर पण प्रश्न येतो. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, फिस्कल पॉलिसीद्वारे आरबीआय आपलं गव्हर्नमेंट काय करते, काळ्या पैशावर नियंत्रण ठेवते. किती काळा पैसा आहे सर देशामध्ये, काळा पैसा लय आहे भारतात. ओके, आर्थिक घडामोडी बघा, हेलिकॉप्टर मनी आणि क्वांटिटेटिव्ह इंजिनमधील फरक काय. हेलिकॉप्टर म्हणजे आता तेच आहे बघा, क्वांटिटेटिव्ह इंजिन म्हणजे काय, तो छापलेला जो आरबीआयचे छापते पैसे ते कधी ना कधी भविष्यात जर गव्हर्नमेंटला द्यायची गरज असेल आरबीआयला, जेवढं छापला तेवढा, त्याला क्वांटिटेटिव्ह इंजिन म्हणतात. आणि हेलिकॉप्टर मनी मात्र देण्याची गरज पडत नाही, हा एवढाच फरक आहे. ओके, आता बघा, गंगा नदी पुनर्जीवनासाठी, गंगा नदीच्या पुनर्जीवनासाठी जागतिक बँकेकडून म्हणजे वर्ल्ड बँक पैसे देणार आहे. वर्ल्ड बँक आर्थिक मदत करत आहे. पूर्वी म्हणजे याच्या अगोदरही करतेच, आताही करत आहे. नमामि गंगा योजना आहे बघा, कुठली योजना आहे, नमामि गंगा प्रोजेक्ट आहे. नमामि गंगा योजनेसाठी राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्रकल्पाच्या द्वितीय टप्प्यासाठी ही आर्थिक मदत करणार आहे. मग किती मदत करणार आहे, 500 मिलियन पीपलसाठी का 400 दशलक्ष डॉलर रकमेत 381 दशलक्ष डॉलरचे कर्ज व 19 दशलक्ष डॉलरचे प्रस्तावित हमी आहेत. ओके, म्हणजे किती, $400. नमामि गंगे योजनेसाठी $400ची मदत वर्ल्ड बँक करणार आहे गंगा नदीसाठी. ओके, एवढं लक्षात ठेवा. दॅट्स इट. याच्या पलीकडे याची करण्याची गरज नाही. भारतातली परकीय गुंतवणूक जर बघितलात, भारतातली परकीय गुंतवणूक बघा, सध्या सिंगापूर, दुसरा मॉरिशस आहे, तिसरा नेदरलँड आहे, चौथा अमेरिका आहे, पाचवा जपान आहे. पहिला लक्षात ठेवा, दुसरा लक्षात ठेवा, सिंगापूर आणि मॉरिशस. ओके, गुंतवणुकीमध्ये सिंगापूर आणि मॉरिशस आहे. आणि जर 2000 ते 2020 पर्यंत असं म्हणलं तर मॉरिशसच येणार. ओके, आणि लेटेस्टमध्ये म्हणलं तर सिंगापूर येणार. एका वर्षाचं बघितलं तर सिंगापूर, आणि अर्धा वर्षाचं विचारून जर विचारलं एकत्र 2000 ते 2018, 2000 ते 2019, 2000 ते 2020, मॉरिशस येणार पहिला FDI मध्ये. ओके, दॅट्स इट. अरे काय नाही रे, लई सोपं आहे, फक्त आपण अवघड करून घेतलं आहे सगळं. ओके, इकॉनॉमिक्स एवढं सोपं विषय कोणताच नाही, फक्त आपली अडचणी काय आहेत की आपण समजून घेत नाही. आता एखाद्याला विचारलं काय रे बाबा फिस्कल पॉलिसी काय, सर मला माहिती नाही. अरे ते इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला एवढ्या सोप्या कन्सेप्ट आहेत. जनरली बघा, हे सगळं जर तुम्ही बघितलात, कंबाईन बघितलात, तर जनरली खूप रेअर कन्सेप्ट विचारले जातात. इथं स्टॅटिक्स मटेरियल जास्त विचारलं तर हे मात्र लक्षात घ्या. बघा, नमुना नोंदणी प्रणाली काय, नमुना नोंदणी प्रणाली काय, 1969-70 पासून नियमितपणे प्रसिद्ध केली जाते. काही नाही, याच्यानुसार काय, नमुना नोंदणी प्रणालीमध्ये काय, रजिस्टर जनरल ऑफ इंडियाच्या कार्यालयानं 2018 मध्ये गोळा केलेल्या डाटावर आधारित सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम बुलेटिन मे 2020 मध्ये प्रसिद्ध केली जाते. याच्याद्वारे काय केलं जाते, एखाद्या राज्यामधलं, राज्यांमधलं काय केलं जातं, जन्मदर, मृत्यूदर, सध्याचं काय, 10 वर्ष न थांबता बाबा बघतात ये किंवा काय काय. ओके, त्याच्यावर आहे. बुलेटिनसाठी सर्वेक्षण अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच SRS पर्यवेक्षणाद्वारे केलं जातं. नंतर या दोन्ही स्रोताकडून मिळालेली माहिती जुळली जाते. बघा आता कोणती माहिती काढतात बघा, बुलेटिनबद्दल ठळक बाबी. जन्मदर बघा, राष्ट्रीय जन्मदर किती आहे 2018ला 20 आहे प्रति 10,000 लोकसंख्येमागं. काही गरज नाही बघा पोरो हे लक्षात ठेवण्याचं, उगाच चुका करू नका. काही लक्षात ठेवून आपली लोकसंख्या 2011ची करायची पोरो. याच्यावर जर प्रश्न आला, चुकला तर चुकला, हे भरमसाठ नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करू नका पोरो. आता सर्वाधिक मृत्यूदर एक नॉर्मल लक्षात ठेवायचं तर लक्षात ठेवा, सर्वाधिक जन्मदर बिहार आणि सर्वात कमी जन्मदर कुठं आहे, अंदमान निकोबार. आणि सर्वाधिक मृत्यूदर छत्तीसगड, सर्वात कमी दिल्ली. कोणानुसार, काय, नमुना नोंदणी प्रणालीनुसार. ओके, आणि बाल मृत्यूदर कुणाचा आहे, सर्वात कुणाचा आहे, सर्वाधिक मध्य प्रदेश आणि सर्वात कमी नागालँडचा आहे. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये बघा असा आहे,
जन्मदर 15.6, मृत्यूदर 5.5, शिशु मृत्यूदर 19. म्हणजे सर्वात कमी जन्मदर, मृत्यूदर आणि बालमृत्यूदर एवढं जर बघितला तरी दॅट्स इट. याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही. बाकी तुम्हाला करा वाटलं तेवढं करा बरोबर, पण मी सांगत नाही तुम्हाला जास्त. ओके, हे जास्त प्रश्न जनरली येतच नाही. बघा RTGS सुविधा 24 तास. बघा NEFT ला 24 तास केलं आणि आता RTGS ला 24 आवर्स केले. ओके, RTGS ला आता 24 तास केले. बघा आता RTGS किती जणांना माहिती आहे रे बाबा लॉंग फॉर्म? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट RTGS किती जणांना लॉंग फॉर्म माहिती आहे? उगाच माझं काय झालं रे तुझं, माझं काय MBA झालंय, माझं हे झालंय आणि RTGS विचारलं तर काही माहिती नाही ना. बघा RTGSचं आणि NEFTचं काय, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. नॅशनल इलेक्ट्रॉनिक आपलं काय फंड ट्रान्सफर असं काय NEFTचं आहे. आणि RTGSचं काय, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हे RTGSचं आहे. आता RTGS सुविधा 24 तास उपलब्ध करून दिली आहे. बरोबर, आता RTGS सुविधा 24 तास उपलब्ध करून दिली आहे. बघा 14 डिसेंबर 2020 पासून या अंतर्गत RTGS किती लाखापर्यंत करता येते रे? 1 लाखाचं करता येते का? नाही. तर 2 लाख, किमान 2 लाखापासून RTGS कितीपर्यंत करता येते? किमान 2 लाख ते 10 लाखापर्यंत RTGS करता येते. 2 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत RTGS करता येते. बघा म्हणजे जर 2 लाख ते 5 लाख RTGS करायचं असेल चार्जेस वेगळे आहेत आणि 5 ते 10 लाख याला वेगळे चार्जेस आहेत. म्हणजे तुमची अमाऊंट जर 2 ते 5च्या दरम्यान असेल तर तुम्हाला RTGS ला खर्च किती येतो बघा. तर सरकार 24.5 रुपये लावते. सरकार म्हणजे बँक 24.5 रुपये खर्च लावते. आणि जर तुमचं 5 ते 10 लाख रुपयाच्या दरम्यान असेल RTGS करायचं, 5 ते 10 लाख रुपयाच्या दरम्यान असेल तर 49.5 रुपये लावते. आणि आपली खतरनाक लोक आहेत काय भारतातली, काय करतात माहिती आहे का? 5 लाख आहे ना रे, 5 लाख, मग काय करतात? 4,99,999 रुपये करतात. किती? 4,99,999 रुपये ते काय करते? RTGS करते. मग याला 24 रुपये लागते. मग देशाचा फायदा कुठंच होऊ दे म्हणणं. कसं टॅक्स वाचवाव, कसं काय करावं, अरे देशासाठी काहीतरी करा. बरोबर. तर बघा RTGS सुविधा 24 तास उपलब्ध करून दिलेली आहे. बघा RTGS 2 लाख ते 10 लाखाच्या दरम्यान केली जाते. 2 ते 5 याच्यावर RTGS पण प्रश्न विचारला राज्यसेवेला आणि त्याचा लॉंग फॉर्म आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट असा आहे. ओके, तर बघा हे 2 लाख ते 10 लाखाच्या दरम्यान 2 ते 5च्या दरम्यान 24.5 रुपये खर्च येतो आणि 49.5 रुपये 5 ते 10 लाखाच्या दरम्यान करण्यात येतो. ओके, आणि NEFTची सुविधा डिसेंबर 2019लाच काय केलं? 24 तास केले NEFTचं. ओके, आणि NEFT मध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया काही काळानंतर पूर्ण केली जाते. मात्र NEFTमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया काही काळानंतर पूर्ण केली जाते. मात्र NEFTमध्ये RTGS मात्र लगेच होते, लगेच ट्रान्सफर तेव्हाच तो रिसिव्ह पैसे होतात. ओके, म्हणून लोक काय म्हणतात, हे भाऊ RTGS कर ना, NEFT नको. ओके, मग ह्याचा लॉंग फॉर्म कळालं का पोरो? हे बघा काय RTGS म्हणजे काय, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, आणि NEFTचं काय, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ओके, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही जास्त. त्यानंतर बघा व्हॉट्सअप पेमेंट्स सर्व्हिस भारतामध्ये सुरू झालेली आहे. व्हॉट्सअप पेमेंट भारतामध्ये सुरू झालेलं आहे. काय मग डिजिटल पेमेंट सर्व्हिसेसमध्ये आता व्हॉट्सअप देखील आलं आहे. डिजिटल पेमेंट सर्व्हिसमध्ये जसं Amazon वगैरे आलेले आहे तसंच काय व्हॉट्सअप देखील आले आहे. का तर हवा त्यांना तरी बाप बिचारा महाग, त्याने व्हॉट्सअपवाला नाही आलं आहे. व्हॉट्सअपवाला डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड त्यांना देखील करते व्हॉट्सअप पेमेंट सर्व्हिसेसमध्ये. मग यांची पेमेंट कोणत्या बँका करतात भारतातल्या? बघा कोणकोणत्या? ICICI बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, SBI आणि HDFC बँक या प्रमुख बँकाच्या भागीदारीने फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअपने भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस सुरू केले. कोणकोणत्या बँका सुरू केल्या आहेत, म्हणजे कोणकोणत्या बँकेच्या भागीदारीने सुरू केले असं विचारू शकतात. ICICI बँक, ॲक्सिस बँक, SBI आणि HDFC. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका. मग याच्या कसं वापरायचं मग हे? यासाठी व्हॉट्सअपच्या होम पेजवर उजवीकडे वरच्या बाजूस दिसणाऱ्या 3 डॉट्स आहेत त्याला क्लिक करावं लागेल. यानंतर त्यात पेमेंट्सच्या ऑप्शन दिसेल आणि ॲड न्यू पेमेंट्स मेथड. मग या बँकेचे काय, या जेवढ्या ॲक्सेप्ट करणाऱ्या बँक आहेत त्यांचं गुगल पे, फोनपे काय तुम्हाला जे वापरावं ते वापरू शकता. ओके, आता ती आहे विकास दर. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय वर्षात 4 वेळेस काय करते, GDPच्या वृद्धी दराचे आकडे जाहीर करते. भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. तिमाही पहिली तिमाही एप्रिल ते जून असते, दुसरी तिमाही जुलै ते सप्टेंबर असते, तिसरी तिमाही ऑक्टोबर ते डिसेंबर असते आणि चौथी तिमाही जानेवारी ते मार्च असते. वित्तीय वर्ष 2021. ओके, पहिली तिमाही बघा 2021ची. ओके, एप्रिल ते जून. पहिल्या तिमाहीचा भारताचा विकास दर -23.9% होता. बघा सगळ्यात कमी
एप्रिल जून लॉकडाऊनमध्ये सगळ्यात कमी एप्रिल ते जून 2020च्या 1 एप्रिल 2020 ते 31 जून 30 जून 2021 पर्यंत -23.9%. बऱ्यापैकी सगळ्या देशाचं मायनसमध्ये होतं बघा. हे महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत 1996च्या नंतर पहिल्यांदाच ऐतिहासिक निच्चांकी विकास दर राहिला आहे भारताचा. ओके, लक्षात ठेवा -23.9% होता. ओके, त्यानंतर सगळ्या देशाचं कमी होतं बघा. तुम्हाला तसं वाटलं तर बघा, हे बघा अमेरिकेचं -10 होतं. सगळ्यांचंच मायनस आहे बघा. ब्रिटनचं देखील -22 होतं, स्पेनचं देखील -22 होतं, इटलीचं देखील -17 होतं, जर्मनी -11 होतं. ओके, या तिमाहीमध्ये म्हणजे मार्चपासून जवळजवळ मार्चपासून जूनपर्यंत सगळ्याच देशाचं काय आर्थिक वृद्धी दर मायनस होता. ओके, दुसऱ्या तिमाही जुलै ते सप्टेंबर थोडं अर्थव्यवस्था सुधारायला लागली बघा. भारताचा विकास दर -7.5 होता बघा. पहिले किती -23 तून -3 डायरेक्ट -7 वर आला, म्हणजे थोडं कमी झालंय. ओके, त्यामुळं RBI नुसार भारत तांत्रिक मंदीमध्ये गेल्याचे चित्र निर्माण झालं होतं. पहिल्या तिमाहीपेक्षा स्थिती सुधारलेलं होतं. ओके, आता दुसऱ्या तिमाहीमध्ये बघा बाकी चीन 4.9%, ब्रिटन -9.6%, जपान बघा फक्त चीनच मात्र प्लसमध्ये होता बघा दुसऱ्या तिमाहीमध्ये. बाकी सगळे तरी देखील निगेटिव्हमध्ये होते बघा. दुसऱ्या तिमाहीमध्ये कोण? चीन होता. आणि दुसऱ्या तिमाहीत भारताच्या क्षेत्रानुसार वाटा बघितला तर कृषी 3.4% होता. फक्त तसं बघितलं तर विद्युतच 4.4% होतं. बाकी सगळे जवळपास मायनसच्याच लेवलला होते मित्रांनो, कृषी आणि विद्युत. ओके, 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था राहील 3ऱ्या स्थानी असं म्हणतायत. काय? भारताची अर्थव्यवस्था 3ऱ्या स्थानी राहील असं कोण म्हणतंय बघा. भाकीत करणारी संस्था सेंटर फॉर इकॉनॉमिक्स आणि बिझनेस रिसर्च यांनी म्हणलेलं आहे. काय? सेंटर फॉर इकॉनॉमिक्स व बिझनेस रिसर्चनं सांगितलं आहे की 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 3ऱ्या स्थानी राहील. मग सध्या भारताची अर्थव्यवस्था कितव्या स्थानी आहे? 6व्या स्थानी होती, आता 7व्या स्थानी गेली. भारताची अर्थव्यवस्था 2025 पर्यंत जगातील 5वी, तर 2030 मध्ये 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असं म्हणणं आहे त्यांचं. भारतीय अर्थव्यवस्था आता सध्या किती आहे? 6वी होती, आता 7वी झाली. कुठं काय बनणार आहे? काही म्हणायचं गोष्टी आहे. 2030 पर्यंत 3री मोठी अर्थव्यवस्था बनल म्हणतात. कोणी म्हणते? लक्षात ठेवा, सेंटर फॉर इकॉनॉमिक व बिझनेस रिसर्च यांनी म्हणलेलं आहे. बाकी एवढंच, बाकी काही नाही. वाणिज्यिक बँकात पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केलेली आहे. पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे काय बघा. पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली. 50,000 रुपयावरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधित खाते क्रमांक, नंतर IFSC कोड, खातेदाराचं नाव, संपर्क क्रमांक बंधनकारक देण्यात आलेलं आहे. काही गरज नाही एवढं. ओके, स्विस बँकेतील पैसे भारत जगात 7वा. म्हणजे स्विस बँकेमध्ये पैसे किती आहेत, कोणत्या देशाचे किती पैसे आहेत असं भारत जगात कितवा आहे? 77वा क्रमांक आहे स्विस बँकेमध्ये पैसे असणारा. स्विस बँकेत पैसे ठेवणारा प्रथम 5 देश ब्रिटन. सर्वाधिक कोणत्या देशाचे पैसे जास्त आहेत स्विस बँकेमध्ये? ब्रिटनचे आहेत. दुसरा अमेरिका आहे. तिसरा वेस्ट इंडिज आहे. चौथा फ्रान्स आहे. पहिलं लक्षात ठेवा, ब्रिटन आणि अमेरिका पहिलं लक्षात ठेवा. ब्रिटन आणि अमेरिका. भारत कितवा आहे? 77वा. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाण्याची गरजच नाही मित्रांनो स्विस बँकेमध्ये. ओके, 2018 मध्ये भारत 74वा होता. 2019 मध्ये मात्र भारत कितवा आहे? 77वा आहे. ओके, दॅट्स इट. ओके, 1 रुपयाची नवीन नोट पुन्हा छापलेली आहे बघा. 1 रुपयाची नवीन नोट. आता 1 रुपयाची नवीन नोट कोण छापते? रुपयाची नोट सगळ्या नोटा RBI छापते, पण 1 रुपयाची नोट कोण छापते? केंद्र सरकार. केंद्रीय वित्त मंत्रालयानं छापते. केंद्रीय वित्त मंत्रालय छापते, केंद्र सरकार छापते, बरोबर. आणि याच्या सही कोणाची असते बघा? कोणाची असते? या नोटवर अर्थ मंत्रालयाचे सचिव, वित्त सचिवाचे असते. वित्त सचिवाचे असते. ओके, बघा सगळ्यावर सही कोणाची असते? RBIच्या गव्हर्नरची असते. पण 1 रुपयाच्या नोटचं मात्र सगळंच वेगळं आहे. 1 रुपयाची नोट कोण छापते? केंद्र सरकार. बाकी सगळ्या नोटा RBI. ओके, बघा 7 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाने 1 रुपयाची चलनाची नोटाचे मुद्रण नियम 2020 अधिसूचित केले. या नोटेवर अर्थ मंत्रालयाच्या सचिव अंतनू चक्रवर्ती यांच्या द्वैभाषिक स्वाक्षऱ्या असतील. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेतले स्वाक्षऱ्या असतील. म्हणजे सही वित्त सचिवाची असते, लक्षात ठेवा. आणि केंद्र सरकारद्वारे छापला तर 1 रुपयाची नोट. नवीन नोटेचं प्रारूप काय? आकार 9.7 × 6.3 सेंटीमीटर आहे. ओके, आयताकृती आहे नोट. कागद 100% सुती आहे. जाडी 110 मायक्रॉन आहे. वजन 90 GSM आहे. आणि रंग गुलाबी हिरवा आहे. नोटेवर धान्याची रचना आहे आणि असेल. तसेच सागर सम्राट ही तेल शुद्धीकरणाची तेल शोधन जहाजाचं चित्र आहे. म्हणजे काय? सागर सम्राटची काय म्हणतात त्याला आपण, बॉम्बे हा या ठिकाणी जी
ते शुद्धीकरणाची जी पहिली जहाज होती सागर सम्राट, तर त्या जहाजेचं चित्र आणि धान्याची रचना असलेलं असं या नवीन नोटेचं रचना आहे. ओके. आणि त्यानंतर 1 रुपयाच्या नोटेचं खास बाब म्हणजे इतर नोटाप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँक याची छापली जात नाही. ओके. भारतीय रिझर्व्ह बँक काय करत नाही, ही नोट 1 रुपयाच्या नोटाची खास बाब म्हणजे काय, इतर नोटाप्रमाणे RBI छापत नाही तर केंद्र सरकार छापते, प्रसिद्ध करते. तर बघा, स्वतः भारत सरकार या नोटा छपाई करते. या नोटेवर वित्त मंत्रालयाच्या सचिवाची सही असते, तर इतर नोटावर काय RBIच्या गव्हर्नरची सही असते. सहकारी बँका आता रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली दुरुस्ती विधेयक मंजूर. बघा, आता सगळ्या सहकारी बँका RBIच्या अंडर आल्या. मग कुठल्या कायद्याच्या अंडर, कुठल्या कायद्यानुसार, बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये दुरुस्ती करणार बघा विधेयक मांडलं आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट कधीचा आहे, 1949चा आहे. RBIचा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 आहे. त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि त्या दुरुस्तीमुळे, या कायद्यामुळे काय होणार आहे, या नव्या कायद्यामुळे आता देशातील सहकारी बँका RBIच्या देखरेखीखाली काम करतील. या कायद्यानुसार बँकेत जमा असलेल्या लोकांचे पैशाचे संरक्षण केले जाऊ शकते आता. ओके. सगळ्या सहकारी बँका आता RBIच्या अंडर आलेल्या आहेत. ओके. देशातल्या 1482 शहरी आणि 58 मल्टी स्टेट सहकारी बँका RBIच्या कक्षेत आलेल्या आहेत आता. ओके. मग कोणत्या अंडर, कुठल्या कायद्याअंतर्गत, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. ओके. बघा, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मधील सुधारणेचा निर्णय ग्राहकाच्या हिताचा आहे. जर एखादी बँक बुडाली तर ठेवीदाराचे 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहील. ओके. बाकी काही नाही. बघा, आता रिलायन्स जिओमध्ये गुगल, बघा जिओमध्ये कोण कोण इन्व्हेस्टमेंट केले, जिओ जे फोन आहे, जिओ मोबाईल, जिओ नेटवर्क वगैरे जे आहेत जिओचे वगैरे, त्यामध्ये गुगलनं 7.7% भागीदारी घेतली आहे आणि फेसबुकनं किती 9.9% भागीदारी घेतलेली आहे. ओके. याद्वारे या कोरोना संकट काळात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्मवर 22 एप्रिल ते 12 जुलै या कालावधीत 25.24% विक्रीतून कंपनीला 1 लाख कोटी रुपयापेक्षा अधिक गुंतवणूक मिळालेली आहे. लक्षात, 1 लाख कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक मिळालेली आहे, हे लक्षात ठेवा. मग जिओमध्ये कोण कोण गुंतवणूक केली असं नॉर्मली विचारतील, कोण कोण केले, गुगल आणि फेसबुकनं. काय एवढं ते काय जास्त असं महत्त्वाचं आहे असं नाही. ओके. देशात 1 जानेवारी 2021 पासून सर्व वाहनासाठी फास्टॅग बंधनकारक केले. बघा, फास्टॅग, आता आपल्या गाडीवर फास्टॅग नसलं ना तर मग काय, गाडी थांबावं लागते लाईनीमध्ये. तसलं जर सिस्टीमच ठेवली नाही. आता नितीन गडकरी साहेबांनी काय केले की देशात 1 जानेवारी 2021 पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक केले. म्हणजे फास्टॅग म्हणजे काय, गाडीवर बघा, जे आपण टोल नाक्यावर असं एक स्टिकर लावले असते. स्टिकर लावले काय करते, स्टिकर आपोआप कॅच करते. कशामुळे कॅच करते बघा, कशामुळं, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीमुळं, RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारे ते काय करते, तर ते स्टिकर कॅच करून काय तुमच्या त्या या फास्टॅग अकाउंटमध्ये किती पेमेंट आहे, म्हणजे जेवढं समजा 80 रुपये असतील, 80 रुपये त्या टोल नाक्याची फीस असेल तर 80 रुपये बरोबर काढून घेतलं जाते आणि तुम्हाला तिथं थांबायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही जाऊ शकता. बऱ्याच जणांना माहिती आहे सगळं. ओके. तर हे फास्टॅग काय आहे बघा, फास्टॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर आहे. ही सुविधा 2016 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीवर काम करते. फास्टॅग कुठल्या टेक्नॉलॉजीवर काम करते असं विचारू शकतात विज्ञान याच्यामध्ये प्रश्न. तर कुठला, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीवर काम करते. जानेवारी 2021 पासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ओके. 1 नेशन 1 टॅग फास्टॅग योजना लागू करण्यात आली होती. बघा, 15 सप्टेंबर 2019 पासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर, बघा काय, 15 सप्टेंबर 2019 पासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावरून जाताना कॅशलेस व झटपट प्रवास होण्यासाठी 1 नेशन 1 टॅग फास्टॅग योजना लागू करण्यात आली होती. ओके. त्यानंतर 12 डिसेंबरपासून पोस्ट ऑफिसचा नवा नियम, 500 रुपये शुल्क ठेवून, बघा 12 डिसेंबरपासून ग्राहकांना पोस्ट ऑफिस बचत खात्यात किमान 500 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. आता 500 रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण काय शास्त्रामधील घडामोडी बघितलेल्या आहेत. तर आर्थिक घडामोडी, आता आर्थिक घडामोडी फक्त आपल्या रेल्वेच्या संबंधित आर्थिक घडामोडी राहिलेल्या आहेत. मग कुठल्या किसान रेल्वे असेल, ओके, किसान रेल्वे असेल किंवा काशी महाकाल एक्सप्रेस असेल, शेषनाग भारतातली सर्वात लांबीची ट्रेन असेल, देशातला पहिला केबल रेल पूल असेल किंवा मग काय स्वावलंबन एक्सप्रेस असेल, कोसी रेल महासेतू असेल,
भारताने बनवलेली जगातली पहिली हॉस्पिटल ट्रेन असेल, देशातल्या पहिल्या रोरो रेल्वे सेवेला हिरवा कंदील असेल, किंवा 100वी किसान रेल्वे असेल, हे आपल्याला बघायचं आहे. किसान रेल्वे काय ते जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटाचा किंवा 20 मिनिटाचा व्हिडिओ होईल मित्रांनो, जास्त मिनिटाचा होणार नाही. तर आता बघा काय आपला ज्या महत्त्वाच्या काही अजून गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण बघू. कुठल्या अर्थव्यवस्थेसंबंधित कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो. देशातला सहकारी बँकेचा आपण बघितलेला आहे. मूडीजकडून कुठल्या पतमानांकन भेटलं आहे बघितलं आहे. जगातलं गुंतवणूक अहवाल, देशात सगळ्यात जास्त गुंतवणूक कोणत्या देशात होते, सध्या अमेरिकेमध्ये गुंतवणूक होत आहे. ओके, त्यानंतर बघा भारतातल्या महारत्न, नवरत्न आणि मिनीरत्न कंपन्या, त्यातल्या महारत्न कंपन्या तेवढं लक्षात घ्या मित्रांनो. महारत्न कंपन्या कोणकोणत्या आहेत? ओके, महारत्न कंपन्या कोणत्या आहेत ते जरी लक्षात आलं तरी सफिशियंट आहे. बघा महारत्न कंपन्या कोणत्या आहेत तर ओके, आता महारत्न कंपन्या कोणत्या आहेत बघू. आता आपण एक्स्ट्रा कोणकोणत्या बाबी आहेत ते बघू आपण. आता जनरली काय नाही, आपण पेज घेतले, काय टेन्शन घेऊ नका. ओके, बघा पोरो, आता आपल्याला शिकवायचं आहे काय काय गोष्टी एक्स्ट्रा कोणत्या आहेत ते बघू आपण. तर बघा कोणकोणत्या महारत्न कंपन्या नवीन झालेल्या आहेत सध्या भारतातील. बघा कुठल्या आहेत. आता पहिलं पूर्वी किती होत्या? 7च होत्या. बघा कुठल्या होत्या बघा. एक भेल होती, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. त्यानंतर कोल इंडिया लिमिटेड. तिसरी इंडिया ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. चौथी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि 5वी ऑइल अँड नॅशनल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड. 6वी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, म्हणजे सेल म्हणतो त्याला आपण. आणि 7वी गेल इंडिया लिमिटेड. इथपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे. आणि 8वी जे 2017मध्ये झालेली आहे ते काय? BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. काय 8वी कोणती झालेली आहे बघा. तर 8वी झालेली आहे कुठली? BPCL महारत्न कंपनी. आणि 9वी आणि 10वी आत्ता लेटेस्ट झालेले आहेत. कोणत्या? 2 आहेत बघा. ते कोणते आहेत? HPCL ओके आणि PGCIL. ओके, HPCL PGCI. ओके, PGCIL. ओके, तर बघा म्हणजे HPCL म्हणजे काय? हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि PGCI म्हणजे काय? पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. या 2 नवीन कंपन्या झालेल्या आहेत. हे खूप महत्त्वाचे आहेत. या 2 मात्र महारत्न कंपन्या लक्षात ठेवा, HPCL आणि PGCI. BPCL मात्र विचारले आहे प्रश्न, पण आता या 2 याच्यावर विचारू शकतात. बघा कोणती खालपैकी महारत्न कंपनी आहे नाही असं विचारू शकतात. ते मात्र महारत्न कंपन्या मात्र लक्षात घ्या. महारत्नावर प्रश्न येऊ शकतो. महारत्न कंपन्या कोणत्या आहेत ते गरजेचं आहे बघा. महारत्न कंपन्या माहिती नसल्या की मग आपलं काय प्रश्न चुकू शकतो. त्यानंतर बघा आता दुसरं काय अजून. आता बघा कृषी क्षेत्रामध्ये भारताचा वाटा किती आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये किती आहे. क्षेत्रीय कल हे आपण काय इकॉनॉमिक्समध्ये जनरली वाचतो, पण जिथं जिथं वाचत नसाल त्यांनी वाचून घ्या. बघा कुठलं? कृषी क्षेत्रामध्ये भारताचा वाटा काय? क्षेत्रीय कल कृषी क्षेत्राचा. त्यानंतर उद्योग क्षेत्राचा वाटा काय आणि सेवा क्षेत्राचा वाटा काय, हे मात्र क्षेत्रीय कल बघावं लागेल तुम्हाला. ओके, जवळजवळ कृषी क्षेत्राचा वाटा 17 ते 18% आहे. उद्योग क्षेत्राचा 25 ते 26% आहे. उर्वरित सगळं सेवा क्षेत्राचा वाटा आहे. हे इकॉनॉमिक सर्वेतलं आहे. हे बाकी फालतू सगळं मटेरियल कुठलं पण काढतात काय मला माहिती नाही बघा मित्रांनो, कुठून आणतात काय माहिती नाही, पण सर्वेमधलं मात्र प्रॉपरली घ्या. कृषी क्षेत्रीय कल खूप गरजेचं आहे. त्यानंतर इंडेक्सेस, आपण इंडायसेस बघणार आहे त्यामुळे काय तिथं प्रॉब्लेम नाही तुम्हाला. HDI रिपोर्ट मात्र बघणं गरजेचं आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स भारत सध्या 129 आहे. हे खूप महत्त्वाचं आहे की भारत 129 आहे. त्यानंतर त्याचा निर्देशांक काय आपला निर्देशांकमध्ये बघायचं आहे, त्यामुळे मी इथं तुम्हाला सांगणार नाही, पण ते पण खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा बघा आता त्यानंतर आता औद्योगिक कामगारांसाठी 2016चा काय आधारभूत वर्ष लागू करायची त्यांच्या योजना चालू आहे, पण अजून काय झालेलं नाही. 11-12च हे IIP-साठी लागू केलेले आहे, बाकी वेगळं काही लागू करण्यात आलेलं नाही. आणि त्याच्यानंतर
हां, आता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग संस्थांना म्हणजे MSMEs जे आहेत त्यांच्या व्याख्येत बदल केला आहे मित्रांनो. बघा कोणती बदल केली आहे? सूक्ष्म लघु आणि मध्यम. बघा जुनी गुंतवणूक आणि नवी गुंतवणूक मर्यादा काय? तर बघा सूक्ष्म लघु आणि मध्यम, MSMEsच्या व्याख्येमध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम म्हणजे काय? मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस असा अर्थ आहे याचा. ओके, MSMEs याच्यामध्ये व्याख्येमध्ये बदल केले आहे काय? मग बघा मायक्रो स्मॉल आणि मीडियम, मग यांच्या व्याख्येमध्ये काय बदल केला बाबा? मग आता पूर्वी काय होतं? वस्तू नवीन उलाढाल मर्यादा, उलाढाल मर्यादानुसार यांची व्याख्या केली. उलाढाल मर्यादा. आता नवीन सांगतो तुम्हाला बघा, नवीन मर्यादा बघा बघा मीडियमसाठी 50 कोटी ते 250 कोटीपर्यंत, स्मॉलसाठी 10 ते 50 कोटी, 1 ते 5 कोटीपर्यंत काय मायक्रोसाठी, मायक्रो स्मॉल आणि मीडियमसाठी असं करण्यात आलेलं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. एवढं जरी केलात तरी सफिशियंट आहे. आणि बाकी अजून तुम्हाला जर काही बघायचं असेल तर आर्थिक घडामोडीमध्ये बघू शकता. तर आर्थिक घडामोडीमध्ये अजून तुम्हाला बाकी एक्स्ट्रा जर माहिती बघायची असेल तर आर्थिक घडामोडीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातली नवीन कर्जमाफी काय झालेली आहे ते पण बघू शकता. नवीन कर्जमाफीचं काय आहे हे पण एक्स्ट्रा माहिती काय त्याची काही गरज नाही एवढी, पण नवीन कर्जमाफीचे नियम काय आहेत ते बघू शकता. सुवर्ण साठ्यामध्ये भारत जगात 10व्या स्थानी आहे, हे पण महत्त्वाचं आहे. आणि आर्थिक गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र देशात किती आहे? आर्थिक गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र देशात 3रा आहे, हे पण महत्त्वाचं आहे. ओके, आर्थिक गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र किती आहे? देशात 3रा आहे. तर मग पहिला कोण आहे? आर्थिक गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र देशात काय 3रा आहे आर्थिक गुन्ह्यामध्ये? तर पहिला कोण आहे? राजस्थान आहे. आणि दुसरा आर्थिक गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र किती आहे? 3रा आहे. आणि दुसरा कोण आहे? UP आहे. आणि 3रा महाराष्ट्र आहे. बघा आर्थिक गुन्ह्यामध्ये, आर्थिक गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र किती आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि सुवर्ण साठ्यात भारत जगात 10व्या स्थानी आहे. तर सुवर्ण साठ्यामध्ये जगात पहिला कोण आहे? सुवर्ण साठ्यामध्ये जगात पहिला USA आहे. आणि भारत किती आहे? 10वा आहे, इंडिया सुवर्ण साठ्यात. ओके, ते सुवर्ण साठ्यामध्ये वगैरे नॉर्मल गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो. बाकी काही तुम्हाला अशी काही गरज नाही. आता भारत ही जगातली 7वी अर्थव्यवस्था बनलेली आहे. पहिले किती होती? 6वी अर्थव्यवस्था होती, आता 7वी अर्थव्यवस्था बनलेली आहे. राष्ट्रीय खनिज धोरण 2019 देखील बघू शकता. महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2019 काय? बघा 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2024 पर्यंत हे धोरण राबवले जाणार आहे. ओके, 2025 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन काय US$ पर्यंत वाढवण्याकरता उत्पादन निर्मिती करण्याचं हे धोरण आहे. कुठलं? महाराष्ट्र औद्योगिक धोरण. एवढं जरी लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. ओके, पोलाद उत्पादनात भारत जगात 2ऱ्या क्रमांकावर आहे. ओके, पहिला क्रमांक चायना आहे पोलाद उत्पादनात, दुसरा भारत आहे. ओके, जगातली सर्वात मोठ्या कंपन्यामध्ये वॉलमार्ट कंपनी जी आहे तर ती 500 मध्ये पहिली तीच आहे, दरवर्षी तीच राहते. वॉलमार्ट कंपनी आहे. आणि भारतातली जर पहिल्या 500 मध्ये म्हणलात तर 106 क्रमांकाला रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड आहे, रिलायन्सच आहे. ओके, नाही झालं मित्रांनो, काय नाही एवढं. तर बघा मुद्रा योजनेअंतर्गत सर्वाधिक कर्ज वितरित करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र 2ऱ्या स्थानावर आहे. आणि त्यातल्या पुणे जिल्हा मात्र प्रथम स्थानावर आहे. कशामध्ये? मुद्रा योजनेअंतर्गत सर्वाधिक कर्ज वितरित करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र 2ऱ्या स्थानावर आहे. फक्त आपला अर्थव्यवस्थेमधलं काय राहिलं आहे? आर्थिक घडामोडीमध्ये रेल्वेच्या संबंधित घडामोडी राहिलेले आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. बघा त्या रेल्वेच्या जर एकदा बघितल्या की बाकी सगळं तुमचं संपलं असं गृहीत धरतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.